आवडे निरंतर हेच ज्ञान तुळसी हार गळा आसे पितांबर तुळसी हार गळा आसे पितांबर आवडे निरंतर हेच ध्यान आवडे निरंतर हेच ध्यान आवडे निरंतर हेच ध्यान आवडे निरंतर हेच ध्यान तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी कंटिक शुभ मनी विराजित कंटिक शुभ मनी विराजित कंटिक शुभ मनी विराजित कंटिक शुभ मनी विराजित तुळसी हार गळा आसे पितांबर तुळसी हार गळा आसे पितांबर कंटिक सुभामणी विराजित कंटिक सुभामणी विराजित कंटिक सुभामणी विराजित कंटिक सुभामणी विराजित तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा आवडे निरंतर हेच ध्यान आवडे निरंतर हेच ध्यान आवडे निरंतर हेच ध्यान आवडे निरंतर हेच ध्यान तुळसी हार गळा आसे पितांबर तुळसी हार गळा आसे पितांबर आवडे निरंतर हेच ध्यान आवडे निरंतर हेच ध्यान आवडे निरंतर हेच ध्यान आवडे निरंतर हेच ध्यान तुळसी हार गळा आसे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका तुका म्हणे माझे हेची सर्व सुख
रामकृष्ण हरी हरी जय हॅलो 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 राम 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 हॅलो 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 हरी करिये सीधावा धावी चित्त लावी चरणा पे चित्त लावी चरणा पे चित्त लावी चरणा पे कडे आहे धावा धावे चरणावे चरणा पे चित्त लावे चरणा पे चित्त लावे चरणा पे भगतो माझा बाप घेईल ताप हिरोनी घेईल ताप हिरोनी घेईल ताप हिरोनी भगतो माझा बाप घेईल ताप हिरोनी घेईल
हिरोनी ताप हिरोनी घेईल ताप हिरोनी भगत माझा माय बाप गेला ताप हिरोनी गेला ताप हिरोनी गेला ताप हिरोनी तुका म्हणे करुणा बोले धीर विठ्ठले निघेना विठ्ठले निघेना धीर विठ्ठले निघेना म्हणे करुणा बोले धीर विठ्ठले निघेना धीर विठ्ठले निघेना धीर विठ्ठले निघेना तो माझा माया भगत माझा माय बाप भगत माझा माय बाप माय बाप घेईल ताप हिरोनी घेईल ताप हिरोनी भगत माझा माय बाप गेला ताप हिरोनी गेला हिरोनी गेला ताप हिरोनी रे विठोबार खुमाई गोपार कुमाई जय विठोबार खुमाई गोपार कुमाई विठोबार खुमाई गोपार कुमाई विठोबार खुमाई गोपार कुमाई विठोबार खुमाई विठोबार खुमाई
घेईल ताप विकू द्या विको घेईल ताप घेईल ताप शिरोनी घेईल ताप घेईल घेईल ताप शिरोनी विठ्ठल
चलावी चरणापे मग तो माझा माय बाप घेईल ताप हिरोणी बहुतांच्या मते गोवा होऊ जीवा नेदावा मग तो माझा माय बाप घेईल ताप हिरोणी तुका म्हणे करुणा बोले धीर विठ्ठले निघ म्हण दुसरे चरण संताची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबा नमो त्रिगुण पावनी आद्यत्रय जननी देवाची गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः जयांची केली स्मरण होय सकळे विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता मनोजवम मारुततुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथं मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये नीलाञ्जनं समाभासं रविपुत्रं यमाग्रजं छायामार्तण्डसम्भुतं तं नमामि शनैश्चरम् अनादि निर्गुण प्रगटली भवानी निर्गुण प्रगटली भवानी महिषासुर मर्दानी लागोनी महिषासुर मर्दना लागोनी जगतापाती करावया धारणी जगतापाती करावया धारणी उपस्थित सर्व सज्जन तथा भक्तिमती माता भगवंताच्या कृपेने संत महात्म्यांच्या आशीर्वादाने चालू असलेला हा या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह आपण सर्व गावकरी मंडळी मोठ्या श्रद्धेने निष्ठेने विश्वासाने भक्तिभावाने तन मन आणि धन या तिन्ही गोष्टी मनापासून समर्पण करून सुंदर अशा कार्यक्रमाचं नियोजन केलं. आई जगदंबेच्या दरबारामध्ये ही सेवा आहे. मधुकर महाराज सत्य संकल्पाचा दाता नारायण, आपला संकल्प सत्य होता म्हणून या ठिकाणी एवढी मोठी हे वास्तू उभी राहिलेली आहे. अतिशय मंदिरामध्ये अतिशय प्रसन्नता आहे. सुंदर असं नियोजन आहे. कार्यक्रमाचं नियोजन अतिशय सुंदर आहे. तुम्ही बहुसंख्येने या ठिकाणी उपस्थित आहात. गाव तुमचं फार छोटं आहे, फार काही असं मोठं गाव तुमचं नाही, अतिशय छोटं गाव आहे. पण छोटं गाव असून सुद्धा तुमच्या गावाची कीर्ती आजही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे. पाळसोळ गाव म्हटल्यानंतर आईच्या अधिष्ठानाचं गाव म्हणून तुमचं गाव ओळखलं जाते आणि आई जगदंबेच्या वास्तव्याने आपलं गाव ओळखलं जाते. आपण बहुसंख्येने उपस्थित आहात, नाही तर बरेच लोक कीर्तना करता वेळ देत नाहीत. म्हणजे कथा कीर्तना करता आज लोकांकडे वेळ नाही. ज्या देवाने 100 वर्षाचं आयुष्य दिलंय त्या देवाकरता आपण आयुष्यातले 7 दिवस दिले. ज्याला दुसऱ्या दिवशी जमलं नसेल त्यानं तिसऱ्या दिवशी यावं, चौथ्या दिवशी यावं, 5व्या दिवशी यावं, 6व्या दिवशी जमलं नसेल त्यानं 7व्या दिवशी यावं, 7व्या दिवशी जमलं नसेल त्यानं 8व्या दिवशी महाप्रसाद आले जरूर यावं. पण तुम्ही खूप भाग्यवान आहात की मी पाहतोय एवढ्या दुपारच्या सत्रामध्ये म्हणजे एवढ्या उन्हामध्ये सुद्धा कथेला उपस्थिती भरपूर आहे. एवढ्या उन्हाव असताना सुद्धा आपण उपस्थित आहात. नाही तर लोकांकडे कहते हैं ना, हर खुशी है लोगों के दामन में पर एक घड़ी के लिए वक्त नहीं, दिन रात दौड़ते दुनिया में जिंदगी के लिए वक्त नहीं, औरों की बात क्या करे खुद के लिए वक्त नहीं, आंखों में है नींद भरी पर सोने के लिए वक्त नहीं, दिल है गमों से भरा पर रोने के लिए वक्त नहीं, पैसे की दौड़ में ऐसा दौड़ा आदमी थकने के लिए वक्त नहीं, जिस भगवान ने इतना सारा वक्त दिया उस भगवान के लिए वक्त नहीं. मला असं वाटते त्या देवाकरताही जर आपल्याजवळ वेळ नसेल तर जीवन धिक्कारमय आहे. पण आपण खूप भाग्यवान आहात की या कार्यक्रमाला आपली उपस्थिती आहे. आणि या सेवेकरता निवडलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा अभंग असून या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकाराम महाराज मनुष्याची चालू असलेली धावाधाव संपवण्याकरता एका विशिष्ट प्रकारची धावाधाव या अभंगामध्ये महाराज करायला सांगतात.
अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये त्याचा परिणाम सांगितला. महाराज म्हणतात, देवाच्या चरणाकडे धाव घेतली तर मग तो माझा मायबाप असणारा देव तुमचं दुःख हिरून घेईल. तृतीय चरणामध्ये थोडा सावधानतेचा इशारा दिला की तुम्ही संत वचनाला सोडून, तुम्ही भक्ती मार्गाला सोडून अन्य कोण्याही मतमतांतराकडे जाऊन जीवाला श्रम करून घेऊ नका. आणि चौथ्या चरणामध्ये पांडुरंगाविषयी असणारा विश्वास प्रगट केला की तुम्ही फक्त करुणायुक्त अंतकरणाने, त्या करुणायुक्त अंतकरण असणाऱ्या देवाला आवाज द्या. त्या देवाला धीर धरवणार नाही, तो देव आपल्याकडे धावत येईल. येऊन करेल काय? तो आपलं दुःख हिरून घेईल. असा महाराजांचा 4 चरणाचा अभंग. विठ्ठल विठ्ठल. या अभंगाच्या माध्यमातून तुकोबारांची इच्छा आहे की मनुष्याची चालू असलेली धावाधाव संपली पाहिजे ही इच्छा आहे. आणि धावाधाव संपवण्यासाठी जगद्गुरु तुकोबाराय परत आपल्याला या अभंगामध्ये धावाधाव करायला सांगतात. तुकोबारांना विचार नका, हो तुकोबाराय संपवायची आहे धावाधाव, माणसाची धावाधाव संपली पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे. मग या अभंगामध्ये तुम्ही धावाधाव का करायला सांगता? संपवायची आहे धावाधाव आणि करायला सांगता धावाधाव. मग धावाधावीने धावाधाव संपत असते का? तर धावाधावीने धावाधाव संपत असते ज्या विषयाने तो विषय संपत असतो, ज्या विषयाने तो विषय संपत असतो. मी तुम्हाला भागवतातलं एक उदाहरण देतो. तुम्ही पहा, भागवतामध्ये अशी एक कथा आलेली आहे की ज्या वेळेला भगवंताने नृसिंह अवतार धारण केला आणि कंसाचा वध केला. वध केल्यानंतर ज्या वेळेला, तुम्ही ऐकताय ना कीर्तन माझं, तुम्ही ऐकून राहिले का? मग नृसिंह भगवंताने कंसाचा वध केला काय? मग तुमच्या चेहऱ्यावर काही हावभाव नाही दिसले मला. एक महाराजांच्या चेहऱ्यावर फक्त महाराजांना लगच, पण तुमच्या चेहऱ्यावर मला काही हावभाव नाही दिसले. कंसाचा वध केला काय? नाही. ज्या वेळेला भगवंताने नृसिंह अवतार धारण केला आणि रावणाचा वध केला. रावणाचा नाही ना, कोणाचा वध केला मग कृष्णा भाऊ? कोणाचा वध केला? हिरण्यकश्यपूचा वध केला. मला दृष्टांत मला माझ्या मुद्द्यावरती यायचं आहे. नृसिंह भगवंताचा आपल्या हिरण्यकश्यपूचा वध केल्यानंतर नृसिंह भगवंताने भक्त प्रल्हादजीला मांडीवर घेतलं आणि भगवान म्हणायला लागले, प्रल्हादजी मागा तुमची काय इच्छा आहे, तुम्ही जे म्हणाल मी तुम्हाला द्यायला तयार आहे. त्यावेळेला भक्त प्रल्हादजी म्हणतात, प्रभू मला तुमच्या समोर काहीच मागायचं नाही, मला काही मागायचंच नाही, उलट तुम्हाला काहीतरी इच्छा असेल तर तुम्ही मागून घ्या. कोणी म्हटलं? भक्त प्रल्हादजीने. त्यावेळेला भगवान म्हणतात, भक्त प्रल्हादजी माझी एवढी इच्छा आहे की आज तुम्ही माझ्या समोर काहीतरी मागलं पाहिजे. त्यावेळेला भक्त प्रल्हादजी म्हणतात, प्रभू मला तुमच्या समोर मागायचं नव्हतंच, पण आता तुम्ही मागा म्हणताना तर माझं मागणं एवढंच आहे की इथून पुढे भविष्यामध्ये मला तुमच्या समोर कधी मागायची बुद्धीच होऊ देऊ नका, एवढंच माझं मागणं पूर्ण करा. मी एक प्रश्न तुम्हाला विचारतो, भक्त प्रल्हादजीने भविष्यातली मागणी संपवली कशाने? मागणीने मागणी संपवली. मला काय मुद्दा बोलायचा आहे? मागणीने मागणी संपवली. तसं या अभंगामध्ये तुकोबाराय आपल्याला धावाधावीने धावाधाव संपवायला सांगतात. विठ्ठल विठ्ठल. धावाधावीने धावाधाव संपत असते, फक्त ती धावाधाव योग्य मार्गदर्शकाच्या अधिपत्याखाली असली पाहिजे, स्वतःच्या मनानं धावू नये. मला सांगा दादा, सगळ्या गोष्टी स्वतःच्या मनानं करून कशा चालतील? समाजामध्ये जीवन जगत असताना काही गोष्टी लोकांच्या ऐकाव्या लागतात, पण काही गोष्टी ऐकाव्या जनाच्या आणि कराव्या मनाच्या. पण काही गोष्टी अशा असतात की त्या जनाचेही ऐकू नये, मनाचेही ऐकू नये, योग्य मार्गदर्शकाच्या ऐकाव्या. मला सांगा, आजार झाल्यानंतर आपण काय करतो? कोणाकडे जातो? आपण काय घेतो? औषध घेतो. ती औषध स्वतःच्या मनानं घेतली पाहिजे का डॉक्टरच्या सल्ल्याने घेतली पाहिजे? डॉक्टरच्या सल्ल्याने. पण डॉक्टर योग्य असला पाहिजे की नाही? एक जण डॉक्टरकडे गेला, डॉक्टरला म्हणे, डॉक्टर साहेब काल मी तुमच्याकडे आलो होतो, मला ताप गेला. डॉक्टर म्हणे आज कशाला आला? म्हणे आज माझा जीव घाबरून राहिला. डॉक्टर म्हणे काळजी करू नको, माझ्या औषधने एवढा मोठा ताप गेला आणि जीव काय काढला? म्हणे औषध देतो, औषध घे, ताप गेला तसा जीव जाईल म्हणे तो. म्हणजे मला काय मुद्दा, डॉक्टर योग्य असला पाहिजे की नाही? औषध स्वतःच्या मनानं घेऊन चालत नाही, नको त्या मार्गदर्शकाच्या अधिपत्याखाली घेऊन चालत नाही, योग्य मार्ग डॉक्टरच्या सल्ल्याने औषध घ्यावी. तसं जीवनाची धावाधाव परमार्थ मार्गावरून चालत असताना परमार्थ मार्गावरून स्वतःच्या मनानं धावू नये आणि नको त्या मार्गदर्शकाच्या अधिपत्याखाली धावू नये. जो स्वतःच्या मनानं धावेल, ज्ञानोबाराय म्हणतात, तो मार्गामध्येच मुकेल. मनोमार्ग गेला तो तेथे मुखाला, मनोमार्ग गेला तो तेथे मुखाला, हरी पाठीसी नामना तोची धन्य, हरी पाठीसी नामना तोची धन्य, हरी पाठीसी
मार्गे गेला, स्वतःच्या मनानं धावू नये, परमार्थ मार्गावरून ज्ञानोबा तुकोबारांना डोळ्यासमोर आदर्श ठेवून वाटचाल करावी. या जगामध्ये जीव धावत असते, प्रत्येक जीव धावते, प्रत्येक जीव. ज्ञानोबाराय म्हणतात जीव धावते माझा त्याला विरोध नाही, पण त्यानं निवडलेला मार्ग योग्य आहे का अयोग्य आहे हे तो न पाहता तो धावते, त्याला विरोध आहे. माणसाला जर इच्छित साध्यापर्यंत पोहोचायचं असेल, जे आपण साध्य ठरवलं तिथपर्यंत पोहोचायचं असेल तर दोन गोष्टी खूप महत्वाच्या असतात. योग्य साधन असलं पाहिजे आणि योग्य दिशा असली पाहिजे. ज्ञानोबाराय म्हणतात साधन योग्य असलं पण ते जर दोषयुक्त असलं तरी साध्यापर्यंत पोहोचत नाही. ज्ञानोबाराय उदाहरण देतात. माऊली म्हणतात एका माणसाला नदीच्या पैल तीरावर जायचं आहे. साधन काय आहे? पैल तीरावर जाण्याकरता पूर आलेला आहे, पैल तीरावर जायचं आहे. साधन काय आहे पवन भाऊ? साधन काय आहे? नाव. बरोबर आहे. नाव साधन चुकीचं आहे का बरोबर आहे? बरोबर आहे. पण ज्ञानोबाराय म्हणतात त्याला जर खालून 100 ठिकाणी छिद्र पडलेली असतील तर आता योग्य साधन योग्य आहे पण दोषयुक्त आहे, चालत नाही. साधन चांगलं असावं. आणि ज्ञानोबाराय म्हणतात तुमची दिशा योग्य असावी. दिशा जर चुकली साध्याला कधीच माणूस पोहोचत नाही. ज्ञानोबाराय उदाहरण देतात ज्ञानेश्वरीमध्ये. ज्ञानोबाराय म्हणतात अगा पश्चिम समुद्राची या तटा आणि निगजत आहे पूर्वीची या वाटा. ज्ञानोबाराय म्हणतात एका माणसाला पश्चिम समुद्राच्या तटाला जायचं होतं आणि हा पूर्वेकडे धावू लागला. किती दिवसात पोहोचील? किती दिवस लागतील? लक्षात नाही आलं का? मी दुसरं उदाहरण देतो. एकाला पुण्याला जायचं होतं, पुण्याला, आणि तो नागपूरच्या ट्रेन मध्ये बसला. काही लोकांना बसायची एवढी प्रॅक्टिस असते महाराज, अरे बाप किती गर्दी असू द्या ते बरोबर माझं एकदा कीर्तन होतं भंडाऱ्याला, म्हणजे भंडारा म्हणजे समीरचं गावाकडे तिकडे भंडारा जिल्हा, तिकडे माझं कीर्तन. मी अकोल्याच्या बस स्टँडला थोडीशी गडबड केली, स्टेशनला थोडी ट्रेन मध्ये चढण्याची. त्या पुढच्यानं मला धक्का दिला, म्हणे महाराज तुम्ही गडबड करता काय? तुम्ही महाराज आहे, तुम्ही शांतता ठेवा. तू का म्हणे सुख शांततेच्या पोटी. त्यानं मला प्रमाण दिलं. म्हटलं बरोबर आहे का, आपण महाराज आहे, आपण थोडी काही गडबड केली नाही पाहिजे. मी आपलं थोडं मागे थांबलो. आता खरं सांगा सगळे जण ट्रेन मध्ये चढल्यावर मग जागा सापडीन काय? मी आपलं बा कसं तरी गेलो, उभा राहिलो. तो एक जण एकाले म्हणे महाराज लोक असे झोंबले म्हणून ते जागा सापडत नाही. लोकांचं लय कठीण आहे. लोक घोड्यावरही बसू देत नाही आणि पायी चालू देत नाही. त्याला कुठं जायचं होतं? त्याला जायचं होतं पुण्याला. पुण्या ट्रेन मध्ये बसला, तो नागपूरच्या ट्रेन मध्ये बसला. कसं तरी जागा घेत पुढे गेला. जागा नव्हती, ट्रेन मध्ये भरपूर गर्दी होती. ट्रेन मध्ये गर्दी होती. आता बसतात का लोक? सरळ बसतात काय हो? ज्याला जागा भेटली तो का असा त्याची अपेक्षा असते काय कुठंतरी येऊन बसावं? नाही, लोक असे 2 जणांची जागा एकटेच घेऊन बसतात. आता याला असं वाटलं की आपल्याला जागा भेटली पाहिजे. यानं काय केलं, जो शीटवर एक व्यक्ती बसलेला होता त्याच्याकडे पाहून फक्त त्याला रामराम केला. असा रामराम केला. तो काही याच्या परिचयाचा नव्हता पण तरी त्याने त्याला रामराम केला. आणि खरं सांगा रामराम करण्यासाठी काही कोणी याच्या परिचयाचा पाहिजे काय? रामराम कोणी कोणाला करू शकतं ना. काही लोकांना आपण रामराम करा ते आपल्याकडे असे पाहतात जसं हिरण्यकश्यपू समोर देवाचं नाव घेऊन राहिलो आपण, असं पाहतात. आता रामराम कराय त्याने याला फक्त असा रामराम केला आणि रामराम करून त्याच्याकडे पाहून अशी थोडी स्माईल केली. या स्माईल मध्ये एवढी जादू आहे महाराज. कोणा आपल्याकडे जर पाहिलं तर थोडी 2 मिनिटाची स्माईल करायला जाते काय हो? म्हणजे प्रसन्न वाटते ना. त्याने काही चेहरे असे असतात त्याच्याकडे पाहिले की म्हणा वाटते भाऊ तुम्ही आता भेटले तर भेटले. असा चेहरा माणसाचा प्रसन्न पाहिजे. याचा चेहरा प्रसन्न होता. यानं काय केलं, त्याच्याकडे पाहून फक्त असं रामराम केलं. तो जो बसलेला होता त्यानं पाय असे जवळ घेतले आणि त्याला आवाज दिला, ये म्हणे बस माझ्या शेजारी. कारण प्रवास लांबचा प्रवास होता. त्याला वाटलं शेजारी चांगला असला तर प्रवास आठवत नाही. बरोबर आहे की नाही? शेजारी चांगला पाहिजे की नाही? मला सांगा, त्याने त्याला दुरून आवाज दिला, ये बस माझ्या शेजारी. का? त्याचा चांगला स्वभाव बोल. बरोबर आहे की नाही? चांगला स्वभाव असला तर माणसाला कुठे जागा भेटते. बरोबर आहे की नाही? शीटवर जाऊ द्या हो, माणसाला हृदयात जागा भेटते. स्वभाव चांगला असला हृदयात जागा द्यायला लोक तयार आहेत. स्वभाव चांगला ठेवा. आणि स्वभाव चांगला होता याचा. त्याने त्याला आवाज दिला, बसलं. त्याला समजलं दूरचा प्रवास आहे, शेजारी चांगला असला प्रवास आठवणार नाही. शेजारी चांगला असला तर खरंच प्रवास आठवत नाही. शेजारी खरंच चांगला पाहिजे. शेजारी चांगला असला तर प्रवास खरंच आठवत नाही. तो रेल्वेचा असो का जीवनाचा असो, दोन्ही ठिकाणी शेजारी चांगला पाहिजे. हा शेजारी चांगला होता. याने विचारलं का हो कुठं निघाले? त्याने सांगितलं मी पुण्याला. नागपूरला. याने विचारलं तुम्ही कुठं निघाले? म्हणे मी पुण्याला चाललो. तो म्हणे थांबा म्हणे, पुढचं मूर्तिजापूर स्टेशन आलं की तुम्ही ट्रेन बदलवा, कारण ही गाडी
पुण्याला जात नाही. तो म्हणे गाडी कशी जाणार नाही? खिशातलं तिकीट काढलं आणि तिकीट दाखवलं. म्हणे माझ्याकडे तिकीट आहे. तो म्हणे हो तिकीट असू द्या का तुमची इच्छा असू द्या, तरी ही गाडी नाही जाणार. तो म्हणे का जाणार नाही? कारण या गाडीची धाव विरुद्ध दिशेला आहे. गाडीची धाव विरुद्ध दिशेला असल्यामुळे ही गाडी पुण्याला जात नाही. ऐका, तसं माझ्या दुःखाची निवृत्ती हो, मला सुखाची प्राप्ती झाली पाहिजे, हे सगळ्या जीवाची प्रबळ इच्छा असूनही जीवाच्या वाटेला दुःख येते. कारण जीव या विषय रूपी गाडीमध्ये बसून सुख समाधान शांती स्थिरता रूपी गावाला पोहोचण्याची इच्छा करतो. ज्ञानोबाराय म्हणतात या विषयाच्या गाडीची धाव नेमकी सुखाच्या विरुद्ध दिशेला आहे. ज्ञानोबाराय तर एवढं गोड चिंतन करतात. ज्ञानोबाराय म्हणतात अरे विषयाकडे असणारी जीवाची धाव नागपूरकडे असणारी धाव पुण्यापासून जेवढं लांब घेऊन जाते, ज्ञानोबाराय म्हणतात विषयाकडे असणारी जीवाची धाव हे सुखाला नाही तेवढी जीवाच्या दुःखाला कारण ठरते. कशी दुःखाला कारण ठरते? ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीमध्ये एक गोड उदाहरण दिलं. ज्ञानोबाराय म्हणतात काय झालं, मे महिन्यातले दिवस, प्रचंड थंडीचे दिवस, तशामध्ये एक मूषक म्हणजे तुम्ही कीर्तन ऐकून राहिले काय माझं? सांगा बरं मला. मे महिन्यात थंडी असते का बळीराम भाऊ? बळीराम भाऊ तुम्ही ऐकून कसं? हा, मे महिन्यातले दिवस. ज्ञानोबाराय म्हणतात मे महिन्यातले दिवस प्रचंड पावसाळ्याचे दिवस, तशामध्ये तुम्ही ऐकताय ना? ज्ञानोबाराय म्हणतात मे महिन्यातले दिवस प्रचंड उन्हाळ्याचे दिवस. बरोबर ना? आता प्रचंड उन्हाळ्याचे दिवस, वरून सूर्य आग ओकतोय आणि खालून जमीन तापलेली आहे. ज्ञानोबाराय म्हणतात तशामध्ये एक मूषक म्हणजे एक उंदीर सावलीच्या शोधार्थ धावत होता. सावली सापडत नव्हती, पण त्याचं दैव चांगलं, एका ठिकाणी सावली दिसली, पटकन गेला, सावलीत बसला. त्याला वाटलं चला बाबा आलो आपण एकदाच सावलीमध्ये. पण त्या उंदराच्या लक्षात आलं, ज्ञानोबाराय म्हणतात उंदराच्या लक्षात आलं की आपण सावली म्हणून जिथं बसलेला आहो ती सावली झाडाची नाही, भला मोठा एक साप फणा करून बसलेला आहे आणि त्या सर्प फणाची सावली आहे. ज्ञानोबाराय म्हणतात खरं सांगा, सर्प फणाची सावली आहे हे कळल्यानंतर त्या उंदराला सावलीत बसून शीतलता वाटेल का? ज्ञानोबाराय म्हणतात वाटणार नाही. हे असो आगवी पा बोली सांग पा सर्प फणाची सावली, ते शीतल होईल केवली मुशकासी. ज्ञानोबाराय म्हणतात सर्प फणाच्या सावलीकडे असणारी उंदराची धाव जशी उंदराच्या दुःखाला कारण ठरते, तसं विषयाकडे असणारी जीवाची धाव ही जीवाच्या दुःखाला कारण ठरते. कशी दुःखाला कारण? ज्ञानोबारांनी एक चिंतन करून जातो आणखी. कशी दुःखाला कारण ठरते? ज्ञानोबारांनी एक उदाहरण नाही, ज्ञानोबारांनी दुसरं उदाहरण लगेच दिलं, पुढच्या ओळीमध्ये दिलं. ज्ञानोबाराय म्हणतात कशी दुःखाला कारण ठरते बघा, कशी दुःखाला कारण ठरते. भेंडे भाऊ तुम्ही मासे पकडणारे लोक पाहिले काय? मासे पकडणारे लोक नाही ऐकून घ्या कसे काय करतात. मासे पकडणारे लोक काय करतात, एक कणकेचा गोळा घेतात, त्यात आतमध्ये काटा टोचतात, त्याला दोर बांधतात, तो गोळ पाण्यात. मी एवढं परफेक्ट सांगतो याचा अर्थ तुम्ही माझ्यावर संशय नका घ्या बरं, मी फक्त सांगतोय बा. तो गळ असा पाण्यामध्ये सोडतात. मग त्या माशाला वाटते की आपल्याला काहीतरी खायला भेटलं. तो मासा काय करतो, त्या गळाकडे धाव घेतो, कणकेचा गोळा गिळण्याचा प्रयत्न करतो, आतमध्ये असलेला काठा त्याच्या कंठामध्ये टुसतो आणि त्याचा मृत्यू होतो. ज्ञानोबाराय म्हणतात तो मासा गळाकडे जशी धाव घेतो ती धाव सुखाच्या आशेने घेतली का दुःखाच्या आशेने? आशेने घेतली सुखाच्या, पण परिणाम काय ठरला? दुःख. ज्ञानोबाराय म्हणतात जैसा आमिष कळू पांडवा मिनू न सेवे तवची बरवा. जोपर्यंत तो त्याला सेवन करत नाही, दूर आहे, तवची बरवा तैसा निभ्रांत आगवा विषय सांगू. ज्ञानोबाराय म्हणतात तसा हा जीव जोपर्यंत विषयापासून लांब राहतो तवची बरवा, पण एकदा का विषयाकडे धाव घेतली की ती धावच कालांतराने याला भवाची पुरी वाहत नेते. विठ्ठल विठ्ठल. आणखी एक ज्ञानोबारायची ओवी पुढची सांगूनच जातो. आहेच ओवी या विषयाला अनुसरून. तर ज्ञानोबाराय म्हणतात समजा एखादा माणूस म्हणतच असेल, ज्ञानोबाराय म्हणतात एखादा माणूस म्हणतच असेल की विषय सेवून मी तृप्त झालो, तर ज्ञानोबाराय म्हणतात समजून चला याचं बोलणं पागलाप्रमाणे आहे, मूर्खाप्रमाणे आहे. कसं मूर्खाप्रमाणे आहे? ज्ञानोबारांनी एक ओवी ज्ञानेश्वरीमध्ये दिली. ज्ञानोबाराय म्हणतात काय झालं, परीक्षा जवळ आली, बाप पोराले म्हणाले का म्हणे मूर्खा
2 दिवसावर परीक्षा राहिली, कधी अभ्यास करशील? पोरगा म्हणे बाबा अभ्यास केला. अरे कधी केला तू अभ्यास? बाप म्हणे कधी केला अभ्यास? म्हणे रात्रीच केला. बाप म्हणे का मूर्ख समजतो का मला? रात्री अभ्यास केला म्हणतो. रात्री लाईट गेली होती, विजा चमकत होत्या, पाऊस पडत होता, तू कसा काय अभ्यास केला? पोरगा म्हणे बाबा लाईट गेली होती, तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण लाईट गेली होती ना आणि बाहेर ज्या विजा चमकत होत्या मी ना घराच्या खिडक्या उघडल्या आणि वीज चमकलं की प्रकाश आतमध्ये यायचा आणि त्या विजेच्या प्रकाशात पुस्तक वाचले म्हणे मी ना. ज्ञानोबराय म्हणतात विजेच्या प्रकाशात पुस्तकं वाचले हे बोलणं जसं त्या मुलाचं मूर्खाप्रमाणे आहे तसं विषय सेवून मी तृप्त झालो. ज्ञानोबराय म्हणतात हे बोलणंही चुकीचं आहे. एरवी तरी विषय सुख आहे हे बोलण्याची सरीखे नव्हे. कशाप्रमाणे? तरी विद्युत स्फुरणे का न पाहे जगा माझी. ज्ञानोबराय म्हणतात अरे विजेच्या प्रकाशात जगात कुठं व्यवहार घडत असतो का? लाकडं अग्नीमध्ये टाकून अग्नी कुठं तृप्त होत असतो का? लाकडं अग्नीमध्ये टाकून अग्नी कुठं तृप्त होत असतो का? तसं विषय सेवून जीव कुठं तृप्त होत असतो का? विषयामध्ये पूर्णता नाही, विषयामध्ये तृप्तता नाही, विषयामध्ये कायमरूपी समाधान नाही. मला सांगा जर विषयामध्ये शाश्वत सुखाची प्राप्ती असती तर आमचे महाराज म्हणतात ना अरे पूर्वीचे राजे महाराजे सनकादिक महाराजे जे वनामध्ये त्याग करून गेले ते काय पागल होते काय? महाराज म्हणतात त्यांचा संसार जे त्यांनी संसाराचा त्याग केला त्यांचा संसार आपल्यासारखा फाटका होता का? त्यांचा संसार कसा होता? एका ठिकाणी असं वर्णन आहे 18 भार वनस्पती फळे फुले ओळती 18 मदालसा आपल्या मुलाला म्हणते अरे याच्यात जर सुख असतं तर राजे महाराजे याले सोडून गेले असते. संसार कसा आहे हा? जोपर्यंत हातपाय चांगले आहे तोपर्यंत सगळं कौतुक करतात, आपलं सगळं कौतुक करतात, त्याला पुसता, त्याला हे करता. उसाचा रस तातो मी उन्हाळा चालू आहे, उसाचा रस घेता ना कधी तुम्ही? खामगावले शेगावले गेले की तो रस पहिले काय करतात, त्याचं काय कौतुक असते असा ठेवलेला असते मस्त कदलो, जोपर्यंत त्याच्यात रस आहे असा मस्त ठेवतात त्याला. पण मग काय करतात, त्याला पहिल्यांदा काढतात, दुसऱ्यांदा काढतात, तिसऱ्यांदा तो, आणि त्याच्यात काहीच राहिलं नाही की मग काय करते तो. तसा हा संसार आहे. महाराज म्हणतात अरे याच्यात जर शाश्वत सुखाची प्राप्ती असती तर राजे महाराजे त्याग करून गेले, वनात गेले, ते का पागल होते का? महाराज मला मुद्दा सगळ्यातला आतापर्यंत बोलायचा एवढा आहे की जीवाची जिथं सुख म्हणून धावाधाव चालू आहे त्या धावाधावीला या अभंगामध्ये तुकोबारांनी पूर्ण विराम दिला. आणि ती धावाधाव कशी आणि कुठं करावी त्याची रीत महाराजांनी आजच्या अभंगामध्ये सांगितली. रीत सांगितली, रीत. कारण कोणतीही गोष्टीची रीत समजली पाहिजे. कोणती गोष्ट रीत मला सांगा, मृदंग वाजवण्याची एक रीत आहे की नाही? महाराज मृदंग वाजवून राहिले, ते वाजवण्याची एक रीत आहे, कोणाला नाही जमणार. ते गायन करण्याची एक रीत आहे,
मला सांगा भैरवी चाल डोकणे महाराज आपले रमेश महाराज सुरुवातले म्हटले चालेल काय भैरवी चाल नाही चालणार कारण त्याची म्हणायची रीत आहे ते शेवटी पाहिजे प्रत्येक गोष्टीची रीत आहे प्रत्येक स्वयंपाक करण्याची रीत आहे पुरणपोळी करायची असेल तर पुरणामध्ये कणिक घालून पोळी करायची हे त्याची रीत आहे नाही चुकली आहे ना रीत चुकली मला सांगा एखाद्या बाईनं ठरवलं मी पुरणामध्ये कणिक घालून पुरणपोळी करेल पाहुणा उपाशी राहील पण पोळी येणार रीत आहे रीत समजली पाहिजे रीत नाही समजली तर फजिती होती एका काय झालं म्हातारी बिमार पडली डॉक्टरकडे नेलं डॉक्टरनं चेकअप केलं डॉक्टरनं सांगितलं की हे टॉनिकची बाटली म्हातारीला द्या पण देत असताना चांगली हालून द्या बरं आता कोणाला हालून द्या बाटलीले की म्हातारीले हे ना म्हातारी म्हणून रीत समजली पाहिजे सगळ्या गोष्टीतल्या रीत्या सांगितल्या गाथ्यामध्ये ज्ञानेश्वरीमध्ये कसं जेवण कसं नाश्ता कसा करावा अश्नितम नाश्ता शास्त्र म्हणते नाश्त्याची रीत सांगितली खाल्ल्यासारखं वाटलं पाहिजे न खाल्ल्यासारखंही वाटलं पाहिजे त्याला म्हणतात नाश्ता कपडे कसे घालावे याची रीत सांगितली ना तरी कुळवधू लपवी अवयवाते ही रीत सांगितली तसं जीवाची धावाधाव दुःखाला कारण ठरताना दिसली तेव्हा ती धावाधाव करण्याची रीत महाराजांनी सांगितली अभंगाच्या पहिल्या चरणात करी ऐसी धावाधावी करी ऐसी धावाधावी करी ऐसी धावाधावी करी ऐसी धावाधावी मग तो माझा माये बाप 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 सुंदर करी ऐशी धावाधावी जगद्गुरु तुकोबारांनी या अभंगामध्ये सगळ्याच ठिकाणी धावाधाव करायला नाही सांगितली देवाच्या चरणावर धावाधाव चित्त लागेल तसे धावाधाव करायला सांगितली सगळ्या गोष्टी माणसाच्या जीवनामध्ये धावाधाव करून चालत नसतात सगळ्या गोष्टी निवांत करून चालतील काय एखाद्या घराला आग निवांत जाऊ चहा घेऊन जाऊ चालेल काय काही ठिकाणी धावाधाव केली पाहिजे काही गोष्टी काय शास्त्र म्हणते दोन गोष्टी मिळवत असताना निवांत मिळवा पण एका गोष्टीची कायम गडबड करा शास्त्र म्हणते अजरामरवत प्राज्ञो विद्या अर्थम च साधये गृहीत वैव केशेषु मृत्यूना धर्मम आचरेत शास्त्र म्हणते विद्या आणि द्रव्य हळूहळू मिळवा लवकर श्रीमंत झालो पाहिजे या मोहापायी बरेच लोक जेलची हवा खाताना दिसतात शास्त्र म्हणते पैसा हळूहळू मिळवा पण शास्त्र म्हणते एका गोष्टीची कायम गडबड करा कोण्या गोष्टीची गृहीत वैव केशेषु मृत्यूना धर्म आचरेत जणू काही आता मृत्यूने आपले केश पकडले आणि तो कोणत्या क्षणी उचलून घेऊन जाईल असं समजून गडबडीने धर्माचं पालन केलं पाहिजे धर्माचं आचरण केलं पाहिजे देवाचं नाव घेतलं पाहिजे
सुभाषितकार म्हणतात ना, शतम विहाय भोक्तव्यम सहस्रम स्नानमाचरेत लक्षम विहाय दातव्यम कोटीम त्यक्त्वा हरिम भजे. तुकोबारायचं एक प्रमाण आहे, राम राम स्मरा आधी. राम राम लाहो करा. लाहो करा शब्दाचा अर्थ आहे गडबड करा, धावाधाव करा. कशाची? राम राम स्मरा आधी. तुकोबारायांना विचारलं का हो कशाच्या आधी? तुकोबाराय म्हणतात सगळ्यांच्या आधी. सगळ्याच्या आधी म्हणजे नेमकं कशाच्या आधी? तुकोबाराय म्हणतात सकाळी झोपेतून डोळे उघडायच्या आधी राम राम स्मरा. डोळे उघडल्यावर पलंगावर उठून बसायच्या आधी राम राम म्हणा सगळ्यांनी. देवाचं नाव येईल तोंडात म्हणा. पलंगावर उठून बसायच्या आधी, पलंगावरून खाली पाय टेकवायच्या आधी, दात घासायच्या आधी, आंघोळीच्या आधी, नाश्ता करायच्या आधी, जेवण करायच्या आधी, कामाला जायच्या आधी, कामाला सुरुवात करायच्या आधी, काम संपून घराकडे यायच्या आधी, घरात आल्यावर बायकोच्या शिव्या खायच्या आधी, संध्याकाळी रात्री जेवणाच्या आधी, रात्री झोपायच्या आधी, आणि परत सकाळी झोपेतून डोळे उघडायच्या आधी. आणि ज्याला एवढंही नाही जमलं त्यानं किमान मरायच्या आधी तरी म्हणा राम राम करावी तातडी परमार्थाची. तुकोबाराय तर एका अभंगामध्ये म्हणतात बाबा हा जो काळ आहे ना, म्हणजे जी वेळ आहे ना, हे कशानं सारा काळ सारा हो सारावा चिंतने. काळ हा चिंतनानं सारावा. का हो का गडबड करा? तुकोबाराय म्हणतात बाबा मरण काय कोणाच्या हातचं आहे काय? कधी मरण येईल? मरण कधी येऊ शकते की नाही माणसाले? कधी येऊ शकते? हाती घेतलेला घास मुखापर्यंत जाईल माणसाच्या, याची शाश्वती आहे काय? याची शाश्वती नाही.
अमुकापर्यंत जाईल याची शाश्वती नाही. एक सांगू का, सोप्या भाषेत बोलू का, सोप्या, सिलेंडर सारखं आपलं जीवन आहे. सिलेंडर कधी संपू शकते की नाही घरचं? ते काय अशी इंटिमेशन देते काय तुम्हाला 2 दिवसापासून की सावधान तयारीत राहा, 2 दिवसानंतर मी समाप्त, असं इंटिमेशन देते का सिलेंडर? ती काय करते, कधी समाप्त? ते एवढं खतरनाक असते, ज्या दिवशी पाहुणे येतात बरोबर बरोबर आहे की त्याच दिवशी ते समाप्त होते. मग घरातला माणूस, घरातली बाई काय म्हणते, एवढं सिलेंडर भरून आणा. माणूस जातो, सिलेंडर भरून आणतो, बाईजवळ देतो. घरातली बाई हुशार असते. घरातली बाई काय करते, त्या सिलेंडरवर नाही तर कॅलेंडरवर सिलेंडर आणल्याची तारीख लिहिते. बाया हुशार असतात. सिलेंडर आणल्याची तारीख लिहिते की अमुक तारखेला आपल्या घरी सिलेंडर आणलं. पण मी तुम्हाला चॅलेंज देऊन सांगतो, ते बाई किती शिकलेली असू द्या, MA PhD झालेली असू द्या भाऊ, त्या बाईला सिलेंडर आणल्याची तारीख लिहिता येईल, पण सिलेंडर कोण्या दिवशी संपते याची तारीख लिहिता येते त्या बाईला? नाही लिहिता येत. का? अरे त्या सिलेंडरची काय शाश्वती? ते कधी समाप्त होऊ शकते, जसं ते सिलेंडर कधी संपू शकते. हेही काय आहे, फक्त सिलेंडर म्हटल्यावर माझ्याकडेच नका पाहू, आपापल्या सिलेंडर. मी पहिले जरा सुखी दुखी माणूस आहे. महाराज म्हणतात, बाबा याचा क्षणाचाही भरवसा नाही. म्हणून वेळ कमी असल्यामुळे जीवनातलं ध्येय प्राप्त करायचं असेल तर चित्त लावी चरणापे. देवाच्या चरणाजवळ, आई जगदंबेच्या चरणावर चित्त लावायची आपण धावाधाव करा. का हो तुकोबाराय, देवाच्या चरणावर तुम्ही आम्हाला चित्त लावायला सांगता, एवढं सोपी आहे का महाराज? देवाच्या चरण, खरं सांगा, देवाच्या चरणावर चित्त लावणं सोपी आहे का? लागत नाही, मोठ्या मोठ्यांचं लागत नाही. कीर्तनात बसल्या बसल्या घरी कुलपाले झटके मारून पाहिजे की नाही? मग खरं सांगा, प्रामाणिकपणे उत्तर द्या. कीर्तनात बसल्या बसल्या एकदा घरून फिरून येते की नाही हे मन, की कुलूप बरोबर लागलं असेल की नाही? कोणी चोरी करीन काय, कोणी चोरी करीन काय, असं. आता माणसाचा माणसावरचा विश्वास उडला तेव्हा कुलपाचा जन्म झाला जगात, आणि कुलपावरही विश्वास राहिला नाही तेव्हा CCTV जन्माला आला. पण तुम्हाला एक विषय सांगू का, काही चोर एवढे खतरनाक असतात माता मावल्यानं, एवढे खतरनाक चोर असतात काही कुलूपही फोडत नाही आणि CCTVतही दिसत नाही, तरी रोज माणसाच्या खिशातले 10-20 रुपये चोरीले जातात. आपण तुम्हाला काही म्हणत नाही बरं, आपण तुम्हाला खूप घाबरतो, कारण तुम्ही काही सामान्य नाही. तुम्ही कोण आहे? लाडक्या बहिणी. तुमचा भाऊ कोण आहे? मला काय मुद्दा बोलायचा आहे, हे मन एवढं चंचल आहे दादा. मन चंचल जपला, मन चंचल जपला, मन टाळी वाजवून एकदम किती सुंदर ताल म्हटली आमच्या कृष्णा महाराजांनी. तिन्ही जण एकदम टापचे आहेत. आमचे रमेश महाराज, सुंदर आवाज आहे आमच्या रमेश महाराजांचा. आमचे कृष्णा महाराज असतील, आमचे प्रफुल्ल महाराज असतील, आणि आबांचा हरिपाठ ऐकला आम्ही. महादेव महाराज ना, महादेव महाराजांचा हरिपाठ, अरे वा, काय त्यांनी हरिपाठामध्ये एक सुंदर अभंग म्हटला. मी बळीराम भाऊले म्हटलं, राजो या वयात बी आवाजा, म्हणजे महाराजांचा आवाज असा आहे तर तरुणपणात आवाज कसा असेल. अतिशय सुंदर. आणि सगळे मंडळी या ठिकाणी आहे, सुंदर आहे. हे मन चंचल आहे आणि देवाच्या चरणावर लवकर लागत नाही. किती कठीण आहे. एक दृष्टांत देतो, म्हणजे मी माझ्या मनाचा देत नाही, तुकोबारांनी गाथ्यात दिलेला देतो. आता गाथा पारायण चालू आहे ना, तुम्हाला एक अभंग येईल, पाहिजे तो अभंग गाथ्यामध्ये येईल तुम्हाला. हे मन देवाच्या चरणावर लागणं किती कठीण आहे, किती कठीण आहे. तुकोबारांनी गाथ्यामध्ये एक उदाहरण दिलं. तुकोबाराय म्हणतात, काय झालं, गावातून दिंडी पंढरपूरले जात होती. सगळे बाई माणसं पंढरपूरले जात होते, एक बाई काही पंढरपूरले जात नव्हती. गावातल्या बायांनी ठरवलं की सगळेच पंढरपूरले जातात, हे बाई कधीच पंढरपूरले येत नाही. जे हिचं जास्तच चित्त संसारामध्ये आहे, आता एकदा तरी हिच्याकडून आयुष्यामध्ये वारी घडली पाहिजे. गावातल्या सगळ्या बाया तिच्या घरी गेल्या, तिला म्हणतात, बाई सगळे लोक बाई माणसं पंढरपूरले जातात, तू कधीच येत नाही. एक काम करणं, मरायच्या अगोदर एकदा तरी पंढरपूर
पंढरपूरची वारी कर, कधीतरी संसारातून चित्त काळ वेळ काळ जरा. या बाईला असं वाटलं चला गावातल्या एवढ्या बाया माझ्या घरी आल्या, यावर्षी मी पंढरपूरला येते. ज्या दिवशी दिंडी निघणार हे बाई आपली थैली भरून मंदिरावर हजर झाले. पण काय झालं रमेश महाराज, त्या विनेकरानं असा रूपाचा अभंग जरा असा ओढून म्हटला. रूप असा सावकाश आरंभ केल्यामुळे त्या बाईनं आपलं डोकं चालवलं. त्या बाईनं डोकं चालवलं म्हणे एवढा सावकाश आरंभ होईपर्यंत म्हणे मी एकदा घरून येतो म्हणे. हे घरी आली. घरी आल्यावर सुनबाईनं पाहिलं की सासू घरी आली. हे घरी येऊन त्या सुनेला काय म्हणते, तुकोबारायचा अभंग आता गाथ्यामध्ये येईल तुम्हाला. ते सुनेले म्हणते परिसे गे सुने बाई नको वेचू दूध दही. सुनबाईला म्हणते ऐक मी काय सांगते. परी शब्दाचा अर्थ आहे ऐक मी काय सांगते. आता सुनेले असं वाटलं सासू पंढरपूरला जाता जाता घरी आली, काहीतरी 2-4 ज्ञानाच्या गोष्टी चांगल्या सांगेल आपल्याला. पण हे म्हणते सांगा ना त्या बाई काय म्हणता. हे म्हणे परिसे गे सुने बाई नको वेचू दूध दही. मी आता म्हणे पंढरपूरला चालली, माझ्या पाठीमागे दूध दही विकू नको बरं म्हणे. दूध दही विकशील नाही. हे म्हणे मी कोणाला कशाला विकारू. आता बाई मला एक सांगा, एक चिंतन करतो थोडस. तुकोबारांनी या अभंगामध्ये नको वेचू दूध दही त्या म्हातारीच्या मुखामध्ये दूध दही शब्द का घातला. वास्तविक पाहता असं म्हणायला पाहिजे होतं ना म्हातारीनं की मी पंढरपूरला चालली, माझ्या पाठीमागे गहू ज्वारी धान्य विकू नको, हे असं म्हणायला पाहिजे होतं ना. पण तसं न म्हणता दूध दहीच का म्हटलं माहितीये का. तुकोबाराय म्हणतात ते म्हातारी एवढी हुशार होती की तिनं महिनाभर लागणारं गहू ज्वारी धान्य सुनेले वेगळं काढून दिलं होतं आणि बाकीच्या गाठोड्यांना खुना करून ठेवल्या होत्या. पण दुधा दह्याला काही खून करता येत नाही, कारण ते रोज ताजं निघते. म्हणून तिच्या मुखात शब्द घातले नको वेचू दूध दही. ते म्हणते मी पंढरपूरला चालली, दूध दही विकू नको. सून म्हणते आत्याबाई मी कोणालाच विकणार नाही, तुम्ही एवढं सांगायला घरी आल्या काय, जा तुम्ही म्हणे पंढरपूरले. हे 4 पावलं समोर गेली, परत माघारी आली. म्हणे एक तर सांगायचंच राहिलं. म्हणे काय राहिलं सांगायचं. म्हणे एक सांगायचं राहिलं एके गोष्टी सादर बाळे करी जतन फुटके पाळे. म्हणे मी घरी काही डब्बे जमा करून ठेवलेले आहेत म्हणे, आणि भंगारवाला आला की तू विकून टाकशील म्हणे, एक बी डब्बा विकायचा नाही त्यातला. सून म्हणे आत्याबाई मी कशाला विकू त्यातला डब्बा, मी कोणाला विकणार नाही. कारण मला माहित आहे ना तुम्ही आता पंढरपूरला चालले, तुमचं तिकडे हवा पाणी बदलणार आहे. तुम्ही जा ना म्हणे पंढरपूरला, मी त्यातला एक बी डब्बा विकणार नाही, तुम्ही जा म्हणे. हे 4 पावलं समोर गेली, परत माघारी आली. हे म्हणे एक तर सांगायचंच राहिलं. म्हणे आता काय राहिलं पुढचं चरण. हे म्हणे एक तर सांगाय. म्हणे काय राहिलं. हे म्हणे अगं माझ्या हातीचा कलवडू मज वाचूनही नको फोडू. मी घरी पूर्वीच्या बाया तुम्ही गॅस नव्हते तेव्हा अशा गवऱ्या रचून ठेवत होते, पावसाळ्यात कामाला यायच्या. माझ्या हातीचा कलवडू म्हणजे मी घरी गौरीचा कलवड रचला. कलवड म्हणजे त्या गौऱ्या रचून ठेवायच्या. आणि मी येईपर्यंत मज वाचूनही नको फोडू, मी येईपर्यंत त्यातली एक बी गौरी काढू नको म्हणे. सून म्हणे आत्याबाई मी ओल्या लाकडीवर स्वयंपाक करीन, पण त्यातली एक बी गौरी काढणार नाही, सगळ्या गौऱ्या तुम्हाला नदीत न्यायला ठेवते, पण तुम्ही पंढरपूरले जा. तुकोबाराय म्हणतात हे 4 पावलं समोर गेली आणि परत माघारी आली. हे म्हणे एक तर सांगायचंच राहिलं. म्हणे काय राहिलं सांगायचं. हे म्हणे अगं भिक्षुका आल्या घरा आणि सांग गेली पंढरपुरा. कोणी जर मागणारा घरी भिक्षुक आला ना म्हणे, त्याला 1-2 रुपये देशील म्हणे, देजो नको, त्याला सांगजो माई सासू पंढरपूरला गेली म्हणे. सून म्हणे आत्याबाई मी कोणाला 1 रुपया देणार नाही, मेल्यावर हे इस्टेट सगळी तुम्ही सोबत ने जा, पण तुम्ही पंढरपूरले जा, तुम्ही पंढरपूरले जा. ओ सासूबाई पुढचं चरण पुढचं चरण आहे का. ते सून म्हणते आतापर्यंत सासून म्हटलं, आता सून म्हणते ओ सासूबाई काय तुमचं या नश्वर संसारामध्ये चित्त आहे. या नश्वर संसाराची सून म्हणे बहुत निके. निके शब्दाचा अर्थ काय आहे. निके शब्दाचा अर्थ आहे चांगलं, छान, सुंदर. सून म्हणे निके, सून चांगलं म्हणे, म्हणजे चांगलं सांगितलं सुनेनं. काय सांगितलं. तुम्ही यात्रेशी जावे सुखे, तुम्ही या नश्वर संसाराची आशा सोडा सासूबाई आणि पंढरपूरला जाऊन तुमचं सोयीच साधा. मला सांगा सुनेनं सासूला चांगलं सांगितलं का वाईट सांगितलं. चांगलं सांगितलं. पण तुकोबाराय म्हणतात हे अशी उलटी विचार करणारी होती. हे म्हणे आत्ता समजलं की माई सून मला पंढरपूरले का जा म्हणते. आत्ता समजलं, येत लोक मला समजलंच नाही म्हणे. कारण हिला असं वाटते म्हणे मी पंढरपूरला गेली पाहिजे, चंद्रभागेत डुबली पाहिजे, मेली पाहिजे, म्हणून तर मला जा म्हणते. सवतीचे चाळे खोटे म्या जावेसे हिला वाटे. आणि आता कासा या यात्रे जाऊन काय जाऊन येते ते
पाहू त्यापेक्षा मुले लेकरे घरदार माझी येथेची पंढरपूर. तुकोबाराय म्हणतात तिचं चित्त संसारातून निघलं नाही आणि ते पंढरपूरला गेली नाही. बया निघाली पंढरपुराला येशी पासून येशी पासून आली घरात येशी पासून आली घरात बया निघाली पंढरपुराला येशी पासून आली घरात येशी पासून आली घरात येशी पासून आली घरात बया निघाली पंढरपुराला येशी पासून आली घरात येशी पासून आली घरात येशी पासून आली घरात. सुंदर प्रमाण दिलं बरोबर आहे. तिचं चित्त निघलं नाही संसारातून. तुकोबाराय म्हणतात मोठ्या मोठ्यांचं चित्त संसारातून निघत नाही निघत. आणि का हो तुकोबाराय तुम्ही म्हणता हे चित्त देवाच्या चरणावर लावा, मग खरं सांगा तुम्ही आम्हाला कठीण सांगता की सोपी सांगून राहिले. तुकोबाराय म्हणतात मी सोपी सांगतो. का हो तुकोबाराय मोठ्या मोठ्यांना शक्य नाही, हे तर गोष्ट कठीण आहे. बरं तुम्ही सोपी म्हणता, देवाच्या चरणावर चित्त लावणं सोपी आहे का कठीण आहे? तुकोबाराय म्हणतात बघा देवाच्या चरणावर चित्त लावणं सोपी आहे कठीणही आहे. का हो तुकोबाराय अशी जगात कोणती गोष्ट आहे का की ते सोपी बी आहे आणि कठीणही आहे? अशी जगात काही काही गोष्टी आहे की त्या सोप्याही आहेत आणि कठीणही आहे. मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो बळीराम भाऊ, खताची थैली सोडायला सोपी का कठीण? एका वाक्यात उत्तर. कठीण सोपी? कोण म्हणते राव पहिला फंदा हुकू द्या, इव्यानं कापल्याशिवाय सुटत नाही. इव्यानं कापा लागते, इवाच घ्या लागते, जमतच नाही. मी तुम्हाला डबल विचारतो, परत विचारतो, खताची थैली सोडायला सोपी का कठीण? कठीण. कोण म्हणते कठीण आहे राव? असा एक धागा वळा असा एका सेकंदात खुलते, बरोबर आहे का? आता मी तुम्हाला डबल विचारतो, खताची थैली सोडायला सोपी का कठीण? खताची थैली सोडायला सोपीही आहे कठीणही आहे. त्याचं उत्तर एकच आहे, तुम्ही पहिल्यांदा धागा कोणता हातात धरता त्यावर अवलंबून आहे. तसं देवाच्या चरणावर चित्त लावणं सोपीही आहे कठीणही आहे, तुम्ही पद्धत कोणती वापरता यावर अवलंबून आहे. मग का हो तुकोबाराय वेळ खूप झाला, 10:15 वाजत आले जवळपास, नाही 10 वाजले. आता एक काम करा ना, आम्हाला सोपी पद्धत सांगा. तुकोबाराय म्हणतात मी कशाला सांगू, देवानं सांगितलेली आहे, देवाने सांगितली. कोणती पद्धत? भगवान अर्जुनाला म्हणतात अर्जुना माझ्या ठिकाणी तुला चित्त लावणं कठीण वाटत असेल तर तू एक काम कर, तू अभ्यास योगाचा फंदा पकड. अभ्यास योगानं मला प्राप्त करून घे. अथ चित्तम समाधातु न शक्नोषि मयि स्थिरम अभ्यास योगेन ततो मामी छाप्तुम धनंजय. तुला कठीण वाटते ना बाबा, मग तू असं कर, तरी गा ऐसे करी या 8 पहारा माझारी मोटके निमिषभरी दे तू जाय. तू एक या 8 पहारापैकी दिवसातून फक्त एक निमिषभर प्रामाणिक, याच्या खाली अंडरलाईन करा, भगवान म्हणतात अर्जुना या 24 तासातून फक्त एक निमिषभर चित्त, अंडरलाईन करा आता, प्रामाणिकपणा मला दे. एक निमिषभर प्रामाणिकपणे जर चित्त मला दिलं काय होईल देवा? अर्जुनाने विचारलं. भगवान म्हणतात अर्जुना या निमिषभराच्या कालामध्ये हे चित्त माझ्या सुखाचा अनुभव घेईल, आणि एकदा का या चित्ताने माझ्या सुखाचा अनुभव घेतला की मग याला कळेल फलकट तो संसार येथ सार भगवंत. आणि एकदा का याला फलकट तो संसार कळालं की मग हे चित्त हळूहळू संसारातून बाहेर येईल. तैसे भोगा आतुनी निगता चित्त मज माझी रिगता हळू हळू पंडसुता मीची होईल. आणि असं चित्त ज्याचं देवाच्या चरणाजवळ स्थिर झालं, तुकोबाराय म्हणतात मग तो देव काय करतो? बघतो माझा माय बाप
वा मग तो माझा मायबाप घेईल ताप हिरोणी तुकोबाराय म्हणतात तो मायबाप तुकोबारांनी देवाला माई म्हटलं आणि बापही म्हटलं बरं का हो तुकोबाराय मायन बाप कुठं एक असते काय तुम्ही माई देवाले म्हणता आणि बापही म्हणता तुम्ही मायन बाप का म्हणता एकच व्यक्ती माय असो माय एक तर माय असेल एक तर बाप असेल बरोबर आहे की नाही तोच माय आणि तोच बाप हे कसं काय शक्य आहे हे कसं काय शक्य आहे व्यवहारामध्ये शब्द बदलला तरी घोटाळा होते तुकोबाराय तर इथं डायरेक्ट माय बाप म्हणतात एकाच देवाले शब्द बदलला तरी घोटाळा होते व्यवहारात शब्द बदलला काय झालं एकाले नवसानं पोरगा झाला त्याचा भाऊ जरा विनोदी होता त्याच्या भावाने त्याला उलट शिकवलं ते लहान पोरग त्याला उलट शिकवलं मायले बाप म्हणणं शिकवलं आणि बापाले माय म्हणणं शिकवलं ते लहान पोरग ते तसंच शिकलं मायले बाप म्हणेन बापाले माय म्हणे एकदा पाहुणे त्याच्या घरी आले हे लहानसं पोरग अंगणामध्ये खेळत होतं पाहुण्यांनी विचारलं का रे वडील घरी आहेत का हो म्हणे आहेत ना म्हणे काय करू राहिले म्हणे स्वयंपाक करू राहिले पाहुणेले वाटलं हे पोरग बोलायला जरा जास्त शिल्लक आहे म्हणे का रे पाहुणेले असं वाटलं बा वडील ज्या अर्थी स्वयंपाक करतात त्या अर्थी आई कुठं बाहेर गावी गेलेली असली पाहिजे पाहुणे म्हणतात वडील स्वयंपाक करतात याचा अर्थ आई घरी नाही का नाही म्हणे आई घरीच आहे म्हणे आई काय करू राहिली म्हणे दाढी करू राहिली पाहुणेले वाटलं हे पोरग बोलायला जरा जास्त शिल्लक आहे हे लहान पोरं काय बोलतील काहीच नाही ना हे एका गावाला मी कीर्तनाला गेलो एक लहानसं पोरग माझ्याकडे आलं माझं काल्याचं कीर्तन होतं महाराज काल्याचं कीर्तन संपल्यावर मी असं बसलो एक लहान पोरग माझ्याकडे आलं माझ्याकडे असं पाहायला लागलं म्हटलं का रे काय पाहतो म्हणे महाराज तुम्ही दिसायला तर गोरे आहे म्हटलं मग तुम्ही दिसायला गोरे आहे पण बाहेर बोर्ड काऊन लागलं काल्याचं कीर्तन म्हटलं बाबा काल्याचं याचा अर्थ काय हे लहान पोरं काय बोलतील काही नेम नाही ना या पाहुणीला समजलं की हे पोरगं बोलायला जरा जास्त शिल्लक आहे पाहुणीने विचारलं पाहुणे घरात गेल्यानंतर पाहुणीला उलटा क्रम दिसला आई चुलीजवळ स्वयंपाक करत होती आणि वडील दाढी करत होते यांनी विचारलं का तुमच्या मुलाला अरे म्हणे ते काही नाही माझ्या भावानं त्याला उलट शिकवलं ते लहान पोरगा आहे ते तसंच म्हणते म्हणे आम्हाला मला सांगा व्यवहारामध्ये शब्द बदलला तरी घोटाळा होते की नाही पण तुकोबाराय तर म्हणतात विठ्ठल बाप माये चुलता विठ्ठल भगिनी आणि भ्राता विठ्ठले विन चाड नाही गोता आणि का गोता जेवढे जगात गोत म्हणजे नातं असतील आणि का गोता सर्व ठाई पण तुम्ही मायन बाप म्हणता तुकोबाराय तोच मायबाप कसा असते तुकोबाराय म्हणतात अरे तो मायबाप कसा आहे भगवंतानं 10व्या अध्यायात उत्तर दिलं पिता हमस्य जगतो माता धाता पितामह वेद्यम पवित्र मोंकार रुक्साम यजुरेवच पै जयाचे नि अंग संगे प्रकृती अष्टांगे तो जन्म पाविज तसे जगे तो पिता मिगा अर्ध नारी नटेश्वरी जो पुरुष तोची नारी तेवी मी चराचरी माता ही होय भगवान म्हणतात अर्जुना या जगामध्ये चैतन्य रूपाने मी जगाचा पिता आहे आणि प्रकृती रूपाने मी जगाची माता आहे या श्लोकाकडे पाहून तुकोबारांनी दुसऱ्या चरणाच्या सुरुवातीला म्हटलं तो माझा मायबाप तुमचं दुःख हिरून घेईल फक्त तुम्ही एक काम करा अन्य कोण्याही मतांतराकडे जाऊन जीवाला श्रम करून घेऊ नका बहुतांच्या मते गोवा ते गोवा नाही बरं ते गोवा नाही ते गोवा नाही ते आता बंद झाली मला वाटते आहे की नाही ते एक जण म्हणे ते तेव्हा गोवा होती काय म्हटलं बाबा तेव्हा गोवा नव्हती तो गोवा शब्दाचा अर्थ आहे भोवऱ्यात पडू नका चक्रात पडू नका तुम्ही एक काम करा करुणायुक्त अंतकरणाने देवाना आवाज द्या देवीला फक्त करुणायुक्त अंतकरणाने आवाज द्या आणि तुमचा केवढाही कठीण संकल्प असेल तर तो पूर्ण होते कठीण संकल्प असेल तर पूर्ण होते आणि खरंच पूर्ण होते महाराज आई जगदंबेच्या समोर जी इच्छा केली आई लेकराची इच्छा आई पूर्ण करेल नाही तर मग कोण पूर्ण करेल फक्त त्या करुणायुक्त अंतकरण असताना देवाला आवाज द्या अभंगाचं शेवटचं चरण भैरवी तू करुणा बोले तू करुणा बोले धीर विठ्ठल
येईल तो आवाज नाही आला तुमचा, मला एकदा तुम्ही सगळ्यांनी म्हणा बरं. तुम्ही थांबा. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. तुम्ही थांबा. तुमचा आवाज आला, यांचा आवाज तर अजिबात नाही आला. तुम्ही थांबा. पुरुष मंडळी तुम्ही माता माऊल्यांनी फक्त तुम्ही म्हणा आता माऊली ज्ञानेश्वर महाराज की.
आवाज नाही आला तुमचा, पाहिजे एवढा आवाज नाही आला. तुमची उपस्थिती किती, आवाज केवढासा. तुम्हाला आवाज पाहिजे का यांचा आवाज पाहू. सगळे जे पुरुष असतील त्यांनी जोरदार आवाज द्या. जगद्गुरु तुकाराम महाराज की. याले म्हणतात आवाज. तुमचा आवाज आता. आदिशक्ती मुक्ताबाई की. जसा आवाज तुमचा घरी येते, नाही खरं सांगा तसा आला काय आवाज आला काय. आवाज नाही आला. तुम्ही माता माऊलींना एक वाक्य आहे का, आता जर तुम्ही जोरदार आवाज दिला नाही तर पुढच्या महिन्यापासून तुमच्या लाडक्या बहिणीचे 1500 रुपये बंद. आता एकदा तुम्ही जोरदार आवाज द्या. आई जगदंबा माता की. पाहून घ्या 1500 रुपयात आवाज. आता एकदा सगळ्यांनी एकदम ताड बसा. एका महापुरुषाचं जय जयकार करू. त्या महापुरुषाचं नाव तुम्ही ओळखायचं आणि शेवटच्या क्षणाला त्या महापुरुषाचं नाव तुम्ही घ्यायचं आणि तुम्ही जय जयकार करायचा. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस महाराजाधिराज महापराक्रमी परम प्रतापी दिग्विजयी रणधुरंदर भूमिपुत्र शूरवीर सर्वजन प्रतिपालक प्रजावत्सल कुळवाडी भूषण शककर्ते दुर्गपती गजाश्वपती भूपती नरपती जलपती हयपती सुवर्णरत्न श्रीपती अष्टावधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारांगत राजनीती धुरंदर यशवंत कीर्तिवंत वर्धवंत पुण्यवंत नीतिवंत जाणता राजा स्वराज्य सुराज्याचे आद्य संकल्पक आद्य क्रांतिकारक नौसेनेचे जनक स्थापत्य तज्ञ नरवीर महाराष्ट्राच्या अस्मितेचा मानबिंदू भारत भूषण राष्ट्रभक्त राष्ट्राभिमानी जिद्दी मुत्सद्दी निर्भीड प्रेरणादायी स्वच्छ राजकारणी प्रगल्भ बुद्धिमान चारित्र्य संपन्न निर्व्यसनी जगविख्यात शक्तीपीठ ज्ञानपीठ प्रयत्नवादी विज्ञाननिष्ठ अध्यात्मदिष्ट समतादिष्ट सकल गुणनिधान दान गुणान्वित पृथ्वी वल्लभ प्रेमळ मित्तहारी प्रतिभा संपन्न संभाषण चतुर जिजाऊ पुत्र शहाजी सूत सह्याद्री नृप महाराष्ट्राची आन मान शान सिंहासनाधीश्वर श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज. अरे आज एवढी वर्ष झाली तरी आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज चरित्र ऐकावंसं वाटते का? कारण या राजाच्या चरित्रामध्ये उद्बोधक असं बरंच काही आहे. या राजाच्या चरित्रामध्ये स्फूर्तिदायक असं बरंच काही आहे. अरे गरिबांवरती प्रेम करणारा एक लोकनेता म्हणून आम्ही शिवरायाकडे पाहू शकतो. लोक कल्याणाची अखंड वार्ता करणारा एक प्रजापती म्हणून आम्ही शिवरायाकडे पाहू शकतो. अरे न्यायाची तलवार आणि अन्यायाची ढाल म्हणजे शिवाजी. शत्रूच्या हल्ल्याने पीडित झालेल्याच्या पाठीवरून मायेने फिरणारा तो मायेचा हात म्हणजे शिवाजी. अरे बायकोसाठी प्रियेशीसाठी ताजमहाल बांधणारे अनेक असतील, पण आईच्या स्वप्नाकरता हिंदवी स्वराज्य उभं करणारा जगाच्या पाठीवर एकच मर्द आहे आणि त्या मर्दाचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. अरे पेटविली रणांगणे जिजविला मातीसाठी मरणाच्या दारातही लढलो आम्ही प्रत्येक जातीसाठी 18 पगड जाती पुण्या गोविंदाने नांदाव्या म्हणून आयुष्यातल्या शेवटच्या श्वासापर्यंत प्रयत्न करणाऱ्या राजाचं नाव छत्रपती शिवाजी महाराज. ज्या काळामध्ये एकही भिकारी कधी डोळ्यांनी पाहायला भेटला नाही त्या काळातील राजाचं नाव छत्रपती शिवाजी महाराज. ज्या काळामध्ये एकाही शेतकऱ्याने कधी आत्महत्या केली नाही त्या राजाचं नाव छत्रपती शिवाजी महाराज. जगातील पहिली सुवर्ण संकल्पना पाणी अडवा पाणी जिरवा झाडे लावा झाडे जगवा म्हणजे सामाजिक वनीकरण ही संकल्पना सत्यत्वात उतरवणाऱ्या राजाचं नाव छत्रपती शिवाजी महाराज. जगाच्या इतिहासातील पहिली वेतनधारी पद्धत म्हणजे दर महिन्याला पगार आणि चांगल्या कामाला बोनस जर आज कोणी देत असेल तर ही संकल्पना सुरू करणाऱ्या राजाचं नाव छत्रपती शिवाजी महाराज. जगाच्या इतिहासातील सगळ्यात सुंदर किल्ला राजगड की जो किल्ला पाहून जगभरातील अभियंत्यांनी राजगड बांधणाऱ्या अभियंत्याला मुजरा केला ते राजगडचे अभियंते छत्रपती शिवाजी महाराज. जगाच्या इतिहासातील पहिलाच राजा असा आहे की ज्या राजाचा जन्म आणि मृत्यू हे दोन्हीही किल्ल्यावरती झाले त्या राजाचं नाव छत्रपती शिवाजी महाराज. जगाच्या इतिहासातील अरे पहिलाच राजा असा आहे की ज्या राजासाठी त्या काळातील प्रजा आपलं सर्वस्व बलिदान करण्यासाठी आतुरलेली होती. आधी लगीन कोंडाण्याचं मग माझ्या रायबाचं इथले सैनिक ज्या राजासाठी म्हणायला तयार होते त्या राजाचं नाव छत्रपती शिवाजी महाराज. जगाच्या इतिहासातील पहिलाच राजा असा आहे की ज्या राजाचा जन्म आणि मृत्यू
हे दोन्हीही किल्ल्यावरती झाले. त्या राजाचं नाव छत्रपती शिवाजी महाराज. जगाच्या इतिहासातील पहिलाच राजा असा आहे की जो राजा निघून गेल्यानंतरही ज्या राजाच्या जीवनचरित्रावरती आजही अनेक देश अभ्यास करत आहे. ते व्यक्तिमत्व छत्रपती शिवाजी महाराज जगाच्या इतिहासातील पहिलाच राजा असा आहे की ज्या राजाकडून साऱ्या जगाने आदर्श घ्यावा आणि साऱ्या जगाला प्रेरणादायी ठरणारं व्यक्तिमत्व म्हणून इतिहासामध्ये ज्या राजाचं नाव अग्रगण्य पहिल्यांदा अग्रसर घेतल्या जाते त्या राजाचं नाव छत्रपती शिवाजी महाराज. मी तर असं म्हणेल, अरे आजपर्यंत भूतकाळामध्ये अनेक राजे झाले असतील, महाराजे झाले असतील, बादशाह झाले असतील, सम्राट झाले असतील, पण काळाच्या प्रवाहाबरोबर ते आणि त्यांचं नाव विस्मरणात जात आहे. पण जे नाव रोज दिवसेंदिवस सूर्यासारखं तेजस्वी होत आहे ते नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. अरे जगणारे ते मावळे होते, जगवणारा तो महाराष्ट्र होता, पण स्वतःच्या कुटुंबाला विसरून जनतेकडे मायेने हात फिरवणारा माझा राजा शिवबा होता. माझ्याही शिवबाचं एक राज्य होतं, जगावून सुंदर असं ते स्वराज्य होतं. जाती धर्म पंथाचा भेदभाव नव्हता, न्याय सर्वांसाठी एक समान होता. अरे न्यायासाठी प्राण गेला तरी चालेल, पण अन्याय कोणावर झाला नव्हता. अरे स्वतःसाठी सारेच जगतात या जगी, पण रयतेसाठी जगणारे शिवराय होते. म्हणून कितीही गुणगान केले तरी कमीच बोलावे असे माझे छत्रपती शिवराय होते. आणि असा छत्रपती शिवाजी महाराज नावाचा असा एकच राजा या मातीमध्ये जन्माला. एकच राजा हो इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या देवाचं शिवरायाचं माझ्या राजाचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या दगडावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं माझ्या देवाचं माझ्या राजाचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या दगडावर. माझ्या जीवाचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या दगडावर. छत्रपती शिवाजी महाराज नावाचा असा एकच राजा. या टाळी टाळी एकसाथ टाळी. वा 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 टाळ. छत्रपती शिवाजी महाराज नावाचा असा एकच राजा या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आला. अरे ज्या राजाचं वर्णन तुम्ही आपण करावं यात काही विशेष. औरंगजेबासारखा कट्टर शत्रू की जो व्यक्ती आयुष्यभर माझ्या राजाचा राग करत आला तो औरंगजेब. तो औरंगजेबही माझ्या राजाबद्दल काय बोलते ऐका सांगेल आपल्याला. 3 एप्रिल 1680 मध्ये रायगडावरती छत्रपती शिवरायांचं निधन झालं आणि औरंगजेबाच्या साकी मुस्तैक खानाला ही बातमी कळाली. हा साकी मुस्तैक खान मोठ्या आनंदाने धावत पडत बहादूर गडावर छावणी असलेल्या औरंगजेबाकडे आला आणि आल्या आल्या औरंगजेबाला सांगतो, हुजूर हुजूर बड़ी खुशी की खबर है. औरंगजेबाने विचारलं क्या हुआ. याने सांगितलं, हुजूर बोलियो दख्खन का काफर शिवाजी राजा मर गया. शिवाजी महाराज मरण पावले. ही बातमी औरंगजेबाने ऐकता क्षणीच औरंगजेब एकदम स्तब्ध झाला. शांतपणे उभा राहिला, नमाजसाठी जमिनीवर आथरली, त्यावर गुडघे टेकून बसला, नमाजाच्या रूपात बसला आणि दोन्ही हात वर करीत त्याच्या खुदाला बोलला, या अल्लाह तेरे जन्नत के दरवाजे खुले रखना. अल्लाह तेरे जन्नत के दरवाजे खुले रखना, क्योंकि माँ बहनों की इज्जत करने वाला एक महान योद्धा शिवाजी भोसला तेरे पास आला है. अरे इथल्या रयतेचे हे उद्गार नसून औरंगजेबासारख्या कट्टर शत्रूचे हे उद्गार आहेत. कसा असेल माझा राजा. पुढे हा औरंगजेब काय म्हणतो ऐका. हा औरंगजेब म्हणतो, तुझे पता है कौन गया साक्षी. अरे हमने हमारे जीवन में ऐसे राजा महाराजा देखे जो इस औरंगजेब का नाम सुन के अपना राज्य हमें सौंप देते हैं. हमने ऐसी जाबाज फौज देखी जो इस औरंगजेब को देख के ही भाग जाती है, लेकिन पूरी जिंदगी में औरंगजेब म्हणतो, पूरे जिंदगी में आज तक मैंने छत्रपति जैसा योद्धा नहीं देखा. इसलिए पूरे हिंदुस्तान को अपनी मुट्ठी में काबिज करने वाला ये औरंगजेब छत्रपति को सलाम करता है. औरंगजेबासारखा मला औरंगजेब मोठा होता हे नाही सांगायचं. तो पापी होता, त्यानं अनेक मंदिरं पाडले होते, तो पापी होता. पण माझा राजा शिवबा एवढा निष्कलंक होता, शिवरायांचं जीवन एवढं सुंदर आणि निष्कलंक होतं की शिवरायांच्या जीवनाकडे पाहून
त्यांचे गोडवे गाण्यापासून शत्रू स्वतःला रोखू शकला नाही. अरे दादा, शिवरायांचं जीवन एवढं निष्कलंक होतं. कविभूषणानं आपल्या कवितेमध्ये वर्णन केलेलं आहे. कविभूषण म्हणतो चंदन में नाग मद भरयो इंद्र नाग विष भरयो शेष नाग कहे उपमा बसतो. कविभूषण म्हणतो चंदनाला सुगंध आहे, हा त्यातला गुण आहे, पण त्याला नाग लिपटलेले असतात, हा त्यातला दोष आहे. कविभूषण म्हणतो इंद्राचा हत्ती बलवान आहे, हा गुण आहे, पण त्याच्यामध्ये मद भरलेला आहे, हा त्यातला दोष आहे. कमळ दिसायला सुंदर आहे, हा गुण आहे, पण त्याच्यावर भृंगे बसतात, हा त्यातला दोष आहे. कविभूषण म्हणतो चंद्र शीतल आहे, पण त्याला डाग आहे त्याच्या चरित्र. कविभूषण म्हणतो चंद्राला डाग असेल, ऐका कविभूषणाचे वाक्य आहे. कविभूषण म्हणतो चंद्राला डाग असेल, पण माझ्या शिवछत्रपतीच्या जीवनाला एवढा सुद्धा डाग नव्हता. असा सुंदर चरित्राचा राजा या मातीमध्ये जन्माला आला. आणि अशा सुंदर राजाने निर्माण केलेलं स्वराज्य ही कसं होतं? हो, सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर, तलवारीच्या धारेवर, तलवारीच्या धारेवर. ते साठी वार झेले आपल्या निधना छातीवर, ते साठी वार झेले आपल्या निधना छातीवर. ओ प्राणपणाने लढले मावळे भरोसाच्या राजावर, प्राणपणाने लढले मावळे भरोसाच्या राजावर, राजावर. मंदिरामध्ये त्या आई जगदंबेच्या लेखाचा उदो आहे. साथ द्या, ज्या गर्जनेने दुश्मनाला पळता भई कमी केली, तो जय जयकार करू आपण. बोला हर हर जय भवानी, जय भवानी. माझ्या देवाचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या दगडावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, किल्ल्यावर. हे माझ्या देवाचं शिवरायाचं, माझ्या राजाचं नाव गाजतंय दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या दगडावर. टाळी एक साथ वा महाराज, वा. छत्रपती शिवाजी महाराज सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर. शिवछत्रपतीने निर्माण केलेल्या स्वराज्याला सुंदर राज्य म्हटलं. आजही सुंदर राज्य म्हणून या जगाच्या पाठीवर एक नंबर कोण्या राज्याला दिला जातो? रामराज्याला. बरोबर आहे ना? रामराज्याला एक नंबर दिला जातो. पण माझं पुढचं वाक्य आहे का, या जगाच्या पाठीवर सुंदर राज्य म्हणून जर रामराज्याला एक नंबर दिला जात असेल, तर रामराज्यानंतर दुसरा नंबर थेट माझ्या शिवछत्रपतीच्या स्वराज्याचा लागतो. असं सुंदर स्वराज्य माझ्या राजांनी निर्माण केलं. अरे तुमचा माता माऊल्यांचा तर एवढा आदर होता शिवरायांच्या चरित्रामध्ये, शिवरायांच्या स्वराज्यामध्ये तुमचा एवढा आदर होता. तुम्हाला एखाद्या वेळेला 50% आरक्षण नसेल, पण तुम्हाला 100% संरक्षण होतं. असं सुंदर स्वराज्य माझ्या राजाने निर्माण केलं. म्हणून खरं सांगू का, म्हणून 350 वर्षांनंतरही आम्ही भगवा ध्वज पाहिला की आम्हाला मनामनातून छत्रपतीची आठवण येते. आठवण येते मनामनातून भगवानेला दिसल्यावर, भगवानेला दिसल्यावर. पात्रा धर्म मानिला जगला माणुसकी, हो जगला माणुसकीवर, हो जगला माणुसकीवर. कुणाच्या दयाच्या शिवभक्ताच्या हृदयावर, कुणाच्या दयाच्या शिवभक्ताच्या हृदयावर, हृदयावर. छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय. हर हर महादेव. याचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या दगडावर. छत्रपती शिवाजी महाराज.
अरे ये दर है छत्रपति शिवाजी महाराज का, ये दर है छत्रपति शिवाजी महाराज का। यहाँ किसी की मनमानी नहीं चलती, ये भी बात पक्की है। यहाँ किसी को परेशानी नहीं होती। अरे कुछ तो बात है मेरे छत्रपति शिवाजी महाराज में, वरना यूं ही दुनिया उनकी दीवानी नहीं होती। शी बोला बोला शी वा जी शी म्हणजे भरपूर शिका, वा म्हणजे शिकलेल्याप्रमाणे वागा, आणि जो आयुष्यामध्ये शिकलेल्याप्रमाणे वागतो तोच जी म्हणजे आयुष्यामध्ये जिंकतो. वेळ संपला. जी जा ऊ, जी म्हणजे जिज्ञासा, जा म्हणजे जागृती, आणि ऊ म्हणजे उत्कर्ष. ज्याच्याजवळ जिज्ञासा आहे तो आपल्या हिताच्या ठिकाणी जागृत आहे, आणि जो आपल्या हिताच्या ठिकाणी जागृत आहे तोच आयुष्यामध्ये उत्कर्षास म्हणजे यशप्राप्तीसाठी पात्र असतो. दिस इज जिजाऊ. अशा जिजाऊ आई साहेब आहेत. आता काय बाकीचं आहेत, आपलं चरित्रच चालू आहे. टाळी वाजवा एकदा, जोरदार टाळी वाजवा. तुम्हाला माहित आहे काय, त्यांच्या आवाजात जो लय होता आणि जे शेवटपर्यंत स्वर टिकून ठेवण्याचा त्यांचा जो आवाज होता, हा खरंच क्वचित जण म्हणजे ते त्यांचा जो जय जयकार आम्ही मगाही केला, त्यांनी लय आवडला आम्हाला जय जयकार, खूप सुंदर आहे. तुमच्या गावात बा मला एक एक आश्चर्य पाहायला भेटून राहिलं. नाही खरंच ना, एक एक आश्चर्य म्हणजे असं पाहायला भेटून, तुमचं गावच एक आश्चर्यानं भरलेलं आहे. नाही तुम्ही म्हणसाल कसं रमेश बा, पहिला आश्चर्य तर मला सगळ्यात मोठा धक्का हा बसला. माझ्या घरी 8 महिने अगोदर, 8 महिने 9 महिने झाले असतील आहे ना मधुकर महाराज, 9 महिने अगोदर, जवळपास 9 महिने आहे ना, 9 महिन्याच्या अगोदर माझ्या घरी मला फोन आला, महाराज तुम्ही घरी आहे का? तो फोन यांनीच केला, आपले हरिभक्त पारायण मधुकर महाराज आणि बळीराम भाऊ यानं फोन केला. म्हटलं हो घरी आहे महाराज, आम्ही तुमच्या घरी येऊन राहिलो, ते तुमची छत्रपतीची कथा पाहिजे, आम्ही घरी येतो तुमच्या भेटीला. आता अशी घरी भेटीला येणार आहे आणि कथा घ्यायला अशा 2-4 क्लुझरा असतात, चांगले तरुण पोरं असतात, म्हणजे असे ते लवाजमा, बोटात अंगठ्या, असं काहीतरी शाट्यान वगैरे, आणि ते शिवाजी महाराजची कथा घ्यायला मग त्या 4-5 क्लुझर वगैरे अशा येतात आमच्या घरी असं म्हणजे कथा घ्यायला. आता मी घरी सांगितलं, म्हटलं बा असं काही फार मोठं मी असे साध्या खोलीत व्यवस्था न करता असे मोठ्या हॉलमध्ये व्यवस्था केली. म्हटलं बा आता 2-3 क्लुझर म्हटलं अशा 2-3 क्लुझरा भरून येतील. आता छत्रपतीची कथा घ्यायला आणि रौप्य महोत्सव यांनी सांगितलं. बरं ह्या आली दोघं, आमचं गाव 3 किलोमीटर आतमध्ये आहे, हे दोघंही आले तर पैदल आले 3 किलोमीटर. आणि गंमत अशी, रस्त्यात कुठंच पाणी नाही. आले हे येताना दिसले, आता येताना दिसल्यावर यांनी मला ओळखलं. आता मलाही वाटलं आता बरेच गावचे ओळखीचे असतात, म्हटलं जे हरी केलं तसा परिचय होता. मी म्हटलं का हो महाराज बळीराम भाऊ, तुम्ही महाराज इकडे कुठं? ते म्हणत आम्ही कथा घ्यायला आलो. म्हटलं दोघंच? आपली क्लुझर कुठे आहे? म्हटलं पोरं कुठे आहे? ते बोलले नाही महाराज. म्हणजे पहिले तर मला धक्का हा बसला, आतापर्यंत आमच्या घरी असे तात्काळ घ्यायला येणारे असे क्लुझर येते, असे ते छाट्यान गिट्यान असं असं. ते म्हटलं हे दोघं जण, मला वाटलं असं काहीतरी टामटूम सप्ताशी असा महाराज, म्हणजे मला असं वाटलं. बरं आता दोघंच जण आले, पैदल आले, मला असं वाटलं काही टामटूम सप्ताश. म्हटलं आता आईच्या दरबारातून आले, आईच्या दरबारातून आलेल्या माणसाला नाराज करायचं नसतं. ते म्हणत महाराज सप्ताह करायचा आहे पण अजून 1 रुपया नाही. म्हणजे सगळं आश्चर्यासारखंच काम होतं. ते म्हणत म्हटलं ठीक आहे बा. आणि आई, खरं सांगू का, आईच्या दरबारातून हे आले हे म्हणता बरोबर मी 1 मिनिटात कथा दिली. त्याचं कारण तुमच्या गावातलं जे देवीचं आई साहेबाचं अधिष्ठान आहे ना, हे खरं सांगतो हे जागृत अधिष्ठान आहे. आता लाईव्ह चालू आहे, म्हणजे हे लाईव्ह येईल. मी खरं सांगतो महाराज, मी खोटं नाही बोलणार. हे वाक्य आम्ही छत्रपतीचा अभ्यास बरेच वर्ष झाले करून राहिलो, बरेच वर्ष झाले. छत्रपतीच्या कथाच ठेवत नाहीत लोक.
खरंच नाही ठेवत. छत्रपतीच्या कथा म्हणजे ते लोकांना असं कसं तरी वाटते, कथा ठेवत नाही. आम्ही म्हटलं आईला, म्हटलं आई म्हणजे असं मनात म्हणत जाऊ की आई एवढं 3-4 वर्ष झाले सतत अभ्यास करत आहे छत्रपतीचा, एक कथा नाही येत. जशी मधुकर महाराज तुमच्या इथली कथा येऊन आणि तुम्ही एवढा साधा सप्ताह सांगूनही मी होकार दिला. आता 2 जण आले, असं आले आमचे ते कथा घ्यायला असले जास्त जण येत असतात. ते तुमचं हे पाहूनही मी प्रामाणिकपणे तुम्हाला होकार दिला की चला आईची सेवा करायची आहे, या भावनेनं होकार दिला. महाराज यावर्षी 8 कथा झाल्या छत्रपती. तुमच्या इथं जागृत देवीचं अधिष्ठान आहे. काय आईने बुद्धी दिली, जिथून तिथून आता कथेचे फोन येऊन राहिले, महाराज आमच्या गावाला छत्रपतीची कथा करा, आमच्या गावाला. आमच्या समीरने म्हणजे ज्यांचं यूट्यूब चॅनल आहे विठ्ठल भक्ती, याने तर मला नागपूरच्या भागातली खूप मोठी कथा दिली. एवढी कथा होती, तुम्ही यूट्यूबला आहे पाहून घ्या. खूप मोठं स्टेज आणि खूप मोठे कलाकार वगैरे. म्हणजे मला जाऊ द्या, मला मुद्दा एवढा बोलायचा आहे, तो धक्का बसला की एक कथा 1 रुपया जवळ नाही, हे कथा कशी करणार. ते बोलले महाराज आम्ही कोण करणार आहे, आई जगदंबा आमच्याकडून करून घेईल. मधुकर महाराजांचे शब्द होते. त्यांनी जे जे स्वरूप सांगितलं ते सगळं इथं दिसतं. ते जे ज्या ज्या वेळेला बोलले 1 रुपया नसताना ते जे बोलले ते इथं प्रत्यक्षात होताना मला दिसतंय. हे म्हणून आणि त्यांनी जे जे कीर्तनकार सांगितले, जशा पद्धतीचं सांगितलं, हे सगळं इथं खरोखर आई जगदंबेची श्रद्धा आहे. माता माऊल्यांनो, तुमचं इथं ठाणं आहे, तुम्ही आई जगदंबेची सेवा करा. निश्चित जीवनामध्ये तुमच्या संसारामध्ये काहीच कमी पडणार नाही. फक्त आईवरती विश्वास ठेवून ते सेवा करा आणि प्रामाणिकपणे करा. आई जगदंबा तुमच्या संसारामध्ये कधीच कमी पडू देणार नाही, कधीच कधीच. काय पहिलं आश्चर्य. दुसरं आश्चर्य म्हणजे तुमच्या आता हरिपाठ झाला. मी भेंडे भाऊले म्हटलं बळीराम भाऊले म्हटलं, हे असे 2-3 जण बसले माझ्याजवळ इथं हरिपाठामध्ये. मी म्हटलं बा तुमच्या गावामध्ये वाह काय तरुण पोरं आहेत, काय तरुण पोरं आहेत. म्हटलं काय हरिपाठाले पोरं आहेत. या पोरेल म्हटलं पोरो टाळ घेऊन उभे राहायचं, तुमचे लग्न लवकर होतील. नाही ते उभे नाहीत ना, त्याचं कारण मग मला माहित पडलं ना. हा ते कारण सांगतो ना. आता बरेच गावाले तरुण पोरं लग्नाचे आहे. आमचं छोटंसं गाव आहे, 40 पोरं आहेत आमच्या गावात सध्या लग्नाचे. पण हे बोलले महाराज आमच्या गावामध्ये एवढे वय झालेले पोरच नाही. आमच्या गावामध्ये आई जगदंबेच्या कृपेने आमच्या गावातल्या तरुण पोरांचे लग्नही लवकर होतात. आमच्या गावामध्ये सुख शांती आज रोजी नांदत आहे. याला कारण एकच आहे, आई जगदंबा आहे. आई जगदंबा कारण आहे आणि गाव चांगला आहे. तरुण पोरं कीर्तनाला उपस्थित आहेत, पाठीमागे बसलेले आहेत, कोणी इकडे आहे. नाही तर तरुण पोरं कीर्तनात येत नाहीत. पण तुमच्या गावाचं वैशिष्ट्य तरुण पोरं कीर्तनामध्ये आहेत. वाळण्याकरता सगळं श्रमदान तरुण पोरं करत आहेत. ही मंडळी उभी आहे. या मंडळीच्या मार्गदर्शनाखाली सगळेच आपण गावकरी एकजुटाने एक संघाने आमच्या हरिभक्त परायण मधुकर महाराजांच्या सोबत उभं राहून आपण हे सगळं कार्य करत आहात. छत्रपतीचं चरित्र आणखी काय वर्णन करावं, वेळ झाला. आता आपली कथा आहेच, कथा रोजच आहे. फक्त ज्या आईच्या आशीर्वादानं माझा राजा संकटासमोर घाबरला नाही, कधीच नाही. एक संकट आलं का माझ्या राजांवरती, एक संकट आलं होतं का, लाख संकट आले होते. बरं सोपी आले होते का संकट. तो अफजल खान मारण्याकरता आला होता. तो तर असा धारदिप्पाळ होता, आळवा मोजा का उभा मोजा सारखाच भरायचा. म्हणजे एवढाही नव्हता म्हणा, पण म्हणजे तो असा धारदिप्पाळ होता. औरंगजेब आपल्या अफजल खान, एकच संकट आलं होतं का. तुम्ही पहा, अफजल खान मारण्याकरता आला. याकूत खान, मुसे खान, हसन खान, पठाण, रंदुल्ला खान, अंकुश खान, अब्दुल, सय्यद बंडार, रहीम खान, फाजर खान, घोरपडे, नाईकजी पांढरे, खराटे काटे, जिवाजी देवकांते, पिलाजी मोहिते, प्रतापराव मोरे जावडीकर, शेजादा मोहज्जम उर्फ शाह आलम, दुसरा शेजादा आजम, तिसरा शेजादा कामबख्श, बेदार बख्त, मुइजुद्दीन खान जहान, बहादूर खान, कोकलताज, हिम्मत खान, मुजफ्फर खान, इतिकाद खान, बरम्मत खान, तबियत खान, दाराबा खान, मुख्तार खान, रहुल्ला खान, शाबुद्दीन खान, लुत्फुल्ला खान, मुस्तैद खान, फत्तेकल्ला खान, शाइस्ते खान, शमस खान, पठाण, नामदार खान, गयासुद्दीन खान, तुर्कदाज खान, कुबाहत खान, हौद खान, इमाम गुरुदी खान, लोधी खान, गाजी खान, कारतलब खान, सिद्दी पत्ते खान, अब्दुल पत्ते खान, हसन मुनीम, सुलतान मिर्जा, खोजा सुलतान, मंचर, अब्दुल बेग, भावसिंह, किशोरसिंह, श्यामसिंह, राजसिंह, रामसिंह, रायसिंह, अमरसिंह, चंद्रवत, राजा राजा प्रद्युम्न, सुरजी गायकवाड, दिनकरराव काकडे, रंबाजीराव पवार, सर्जाराव घाटगे, जबरदस्त खान, बरकताज खान, कुबाहत खान, कुतुबुद्दीन खान, दाऊद खान कुरेशी, शेख जादा, मुल्ला, याहिया, नवायत, जानी बेग, काजी बेग, बक्षी, बांदिल बख्तियार, सुजन से बुंदेला, पुरनमर बुंदेला, किरच्च, कचवा, राजा नरसेगुड, उदराय मनसी, निकोला मुंशी, मिर्जा राजे जयसिंह, राजा नरमस्तक. म्हणजे किती झाले, हे एवढे शत्रू माझ्या राजाला मारण्याकरता आले. मला मुद्दा एवढा बोलायचा आहे, हे सर्व शत्रू माझ्या राजाला मारण्याकरता आले. पण आई जगदंबेच्या कृपेने माझा राजा कोणालाही अटपला नाही. या सगळ्यांना धडा शिकवून 6 जून 1674 ला माझा राजा रायगडावरती 32 मानाच्या सुवर्ण सोनेरी सिंहासनावर बसला आणि जनतेचा रयतेचा राजा झाला. रयतेचा राजा शिव छत्रपती माता, झाला रयतेचा राजा शिव छत्रपती माता. गेला राज्याभिषेक, साऱ्या जगाच्या माझा
ज्ञानेश्वर सुंदर असा या ठिकाणी कार्यक्रम चालू आहे. या कार्यक्रमाला ज्यांच्या मुखारविंदातून आपण जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथ्याचं पारायण करत आहात असे श्री आमचे हरिभक्त पारायण परमपूज्य आदरणीय आमचे दामोदर महाराजांच्या अमृततुल्य वाणीतून आपण गाथा पारायण श्रवण करत आहात. छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवनचरित्र कथा आहे. कार्यक्रमाला उपस्थित आमचे हरिभक्त पारायण रमेश महाराज, हरिभक्त पारायण श्रीकृष्ण महाराज, आमचे प्रफुल्ल महाराज आणि दादाचं नाव गणेश महाराज, हरिभक्त पारायण गणेश महाराज आणि आमचे महादेव महाराज आणि आपण सर्व मंडळी पंचक्रोशीतून या ठिकाणी बरेचसे मंडळी आलेली आहे. कदाचित सगळ्यांचा परिचय असेल नसेल. सर्वांना एकदा विनम्र अभिवादन करतो. आणि या कार्यक्रमाला आई जगदंबेचा उत्सव आहे, आईचा उत्सव आहे. आपल्या सगळ्या लेकी बाळींना या कार्यक्रमाकरता राहिलेल्या 4 दिवसाकरता आपण सगळ्यांनी आमंत्रित करावं ही विनंती. हरी विठ्ठल जय जय एक मिनिट या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित विठ्ठल भक्ती चॅनल या चॅनलवरती हा कार्यक्रम कायमस्वरूपी राहणार आहे. हा रौप्य महोत्सव कधी तुम्हाला 10 वर्षानं 15 वर्षानं 20 वर्षानं 50 वर्षानं पाहायचं असेल तरी विठ्ठल भक्ती चॅनल आजच मोबाईलला सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि अतिशय समीर नावाचा हा मुलगा स्वतःच्या पायावर उभा, त्याला आई नाही वडीलही नाही, पण तरीही आज तो स्वतःच्या पायावर उभं राहून विठ्ठल भक्ती या चॅनलच्या माध्यमातून वारकरी संप्रदायाचा प्रचार. चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर कळेल की संपूर्ण महाराष्ट्रातील मोठ्यात मोठ्या कीर्तनकार त्यांच्या चॅनलला आहेत, म्हणजे चॅनलला त्यांचे कीर्तन आहेत. आणि अशी संप्रदायाची चॅनलच्या माध्यमातून हा मुलगा सेवा करत आहे. बोला काही आणखी. सर्वांना एक विचार टेन्शन वाटलं असेल की आधीच टाइम झालेला आहे आणि हा व्यक्ती तो बाराला काय बोलणार आहे. तर कृपया त्यामुळेच म्हणतो मी अगदी 2 मिनिटात माझं मनोगत आटोपणार आहे. कारण अंतरीची धावे सोबाई बाहेरी आवरिताही हे आवरले नाहीत. मधुभावांनी हात दिला आणि उभं राहावं लागलं. आज मला वाटतं 4थ्या दिवसाची सेवा आमचे गुरुवर्य गुरुस्थानी असणारे शिवाजी महाराज झांबरे यांच्या अमृततुल्य वाणीमधून आपण श्रवण केली. गेल्या 4 दिवस झाले या ठिकाणी सकाळी तुकाराम महाराज गाथा पारायण आणि संध्याकाळी दुपारी शिवचरित्र कथा शिवाजी महाराज झांबरे यांच्या अमृतवाणीमधून आपण श्रवण करत आहात. आणि रात्रीला हरिकीर्तन आहे. मला महाराज बोलायचं म्हटलं तर बराच वेळ होईल, पण अल्प शब्दात बोलतो. मी माझ्या जीवनात असंख्य फिरलो असेल, असंख्य शिवचरित्रकार पाहिले असेल, असंख्य शिवकथा सांगणारे लोक पाहिले असतील, परंतु पैसा घेणारे आहेत, पैसा न घेणारे आहेत, त्याबद्दल संकोच नाही. परंतु आपल्या महाराजांनी सांगितलं की 2 माणसं आले होते, फक्त तेही पायी आले होते. त्यांना पाणी नव्हतं प्यायला. रस्त्याने माझ्या गावात 3 किलोमीटर परब गावाला ते पायी गेले होते. या एवढं आश्चर्य असून सुद्धा महाराजांनी त्यांना तारीख दिली आणि आपल्या या छोट्याशा गावामध्ये महाराजांनी उपस्थित दर्शवली. महाराजांबद्दल बोलायचं म्हटलं तर एवढंच बोलेल. नोटा ह्या कागदाच्या असतात, सर्वच कागद नोटा नसतात. नोटा ह्या कागदाच्याच असतात, सर्वच कागद नोटा नसतात. या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी राजांवर बोलणारे असंख्य वक्ते असतात, असंख्य महाराज असतात, पण सर्वच महाराज आमच्या छत्रपती आपल्या शिवाजी महाराज झांबरे सारखे नसतात, शिवाजी महाराज झांबरे सारखे नसतात. म्हणून धर्माचे पालना करणे पाखंड खंडन या विषयाला अनुसरून आपण या ठिकाणी सर्वजण उपस्थित राहता, कीर्तन श्रवण करता. मला एकच या ठिकाणी म्हणावं वाटतंय, ही
आपली भूमी आहे, संतांची भूमी आहे. श्री क्षेत्र गजानन महाराज, श्री क्षेत्र सकाराम महाराज, रामचंद्र महाराज, गोमाजी महाराज, नागझरी अशी ही श्री क्षेत्र म्हणून भूमी ओळखली जाते. इतिहासात नोंद होईल. श्री क्षेत्र पाळसुड ही भूमी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ओळखल्या जाईल एवढी मी या ठिकाणी ग्वाही देतो. आणि महाराज यापुढे आता जर बोलायचं झालं तर आताचा तरुण असं झालेला आहे, व्यसन आणि फॅशनच्या आरी गेलेलं आहे, हे सर्वांना ज्ञात आहे. तरुणांना तारण्याचं काम शिवकथेमधून, शिवचरित्रामधून महाराज करतात. कारण जो स्वतः तरतो आणि इतरांना तारतो तोच या तरुण ठरतो, नाही तर तरुण बघितलेले आहेत. म्हणून महाराजांबद्दल बोललो तेवढं कमी आहे. महाराज आपण अतिशय अंतर्मनापासून आपली सेवा या ठिकाणी संपन्न केली आणि यापुढे आपल्या हातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रावर महाराष्ट्रामध्ये तरुणाईमध्ये बदल घडो. कारण या देशामध्ये एकच राजा होऊन गेला, छत्रपती शिवाजी महाराज, की त्या राजामुळे आज आपण आनंदाने झोपतो, आनंदाने मोकळा श्वास घेतो. कारण आज एवढेही गड किल्ले आहेत, मंदिर आहेत, यांच्यामुळे आहेत ते फक्त छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आहेत. त्यांचं एकही मंदिर नाही, पण जेवढे मंदिर आहेत ते छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आहेत. एवढंच बोलतो आणि माझे 2 शब्द संपवितो. छत्रपती शिवाजी महाराज की जय 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 भवानी, जय 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 शिवाजी, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी. देव तुकाराम, देव तुकाराम.